नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण मेन्सुरेशनचा टॉपिक बघतोय. सर्वांना माहिती आहे आता आपल्याला हा शेवटचा प्रॉब्लेम सेटचा भाग बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण अगदी जॉमेट्रीचा अगदी सक्सेसफुली हा सिलेबस पूर्ण संपवलेला आहे. खरं पाहता हा सेंड ऑफचा व्हिडिओ देखील तुम्ही म्हणला तरी चालेल. माझं शेवटचं रेकॉर्डिंग आहे. जवळपास सर्व अगदी छान पद्धतीनं अल्जेब्रा असेल, जॉमेट्री असेल, हा सर्व भाग आपण छान पद्धतीनं सक्सेसफुली संपवलेला आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारची काहीही अडचण आली की मला सर याच्यामध्ये अडचण येते किंवा हा प्रॉब्लेम मला समजत नाही किंवा ह्याच्यामध्ये सर परत एकदा तुम्ही सांगा, किंवा तुमच्याकडून मला एखाद्या वेळेस बऱ्याच मुलांचं रिकमेंडेशन आलं की सर आपण एक लाईव्ह लेक्चर ठेवूयात, तर डेफिनेटली आपल्या ॲपवरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणाल त्या पद्धतीनं आपण लाईव्ह लेक्चर घेऊच यात. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं या ठिकाणी फोकस देऊन बघा. कसल्याही प्रकारची जर अडचण आली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपण या ठिकाणी आता मेन्सुरेशनचा प्रॉब्लेम सेट चालू करूयात. मेन्सुरेशनचा प्रॉब्लेम सेट या ठिकाणी चालू करूयात. पहिला प्रश्न या ठिकाणी सर्वांना माहिती आहे. आपला जो पहिला प्रश्न आहे अल्टरनेटिव्ह म्हणजेच या ठिकाणी आपल्याला MCQ क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये आपला पहिला प्रश्न आहे, सर्वांनी लिहून घ्या. द रेशो ऑफ पहिला प्रश्न काय, द रेशो ऑफ सर्कम्फरन्स अँड एरिया ऑफ सर्कल इज 2:7. द रेशो ऑफ, अरे बाबा, द रेशो ऑफ सर्कम्फरन्स अँड एरिया ऑफ सर्कल, सर्कम्फरन्स आणि एरिया ऑफ सर्कलचा रेशो 2:7 आहे. सर्कम्फरन्स आणि एरिया ऑफ सर्कलचा रेशो 2:7 आहे. फाइंड इट्स सर्कम्फरन्स. काय करायचं रे ए पोरांनो, फाइंड इट्स सर्कम्फरन्स. मग या ठिकाणी आपण काय केलं, सर्कम्फरन्स आणि एरिया ऑफ सर्कलचा रेशो घेतला. सर्कम्फरन्स काय बेटा 2πr आणि एरिया ऑफ सर्कल काय πr². ह्याचा रेशो किती आहे 2/7. मग या ठिकाणी हा पाय कट होतो, हा पाय कट होतो, हा इथला आर कट होतो, हा LHSचा 2, हा RHSचा 2 कट होतो. राहतो फक्त हा R आणि 7, म्हणजे R किती आला आपल्याला 7 आलं. ठीक आहे. आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी, सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr आणि मग हा 2 ला 2 ठेवला, पायला पाय ठेवला, R घेतला 7 × 2 14π. हे आपलं आन्सर सर्कम्फरन्सचं येतं. आपण पायला काहीच ठेवलं नाही, तर 22/7 पण नाही आणि 3.14 पण नाही, कारण इथं ऑप्शन मध्ये पाय आहेत. हे एकदा बघायचं आणि आपला ऑप्शन क्रमांक A या ठिकाणी बरोबर आहे. कळला सर्वांना. 14π हे आपलं आन्सर आहे. थोडंसं व्यवस्थित बघा, खूप चांगल्या पद्धतीनं ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितले. याच्यामध्ये डिफिकल्टी अजिबात नाहीये. लक्षात आला पहिला प्रॉब्लेम. व्हेरी गुड. हा शेवटचा प्रॉब्लेम सेट आहे, त्याच्यामुळे सर्वांनी असं म्हणायचं नाही की सर आता संपलं. बेटा मी तुमच्या सोबत आहे कंटिन्यू. ठीक आहे. थोडंसं फोकस द्या. शेवटचा तरी प्रॉब्लेम सेट आपल्याला अगदी परफेक्ट करून जायचा आहे. ठीक आहे. योगेश सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे ह्याच्यामध्ये, तर आपल्याला त्याचं परफेक्शन, त्याची जाणीव असली पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत आलो आपण. पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न बघा या ठिकाणी. सेकंड क्वेश्चन काय आहे, इफ मेजर ऑफ अन आर्क ऑफ अ सर्कल इज 160 डिग्री. बरोबर आहे. मेजर ऑफ अन आर्क किती आहे बेटा 160 डिग्री आहे. अँड इट्स लेंथ इज 44 सेंटीमीटर. एक सर्कल आहे आणि त्याचा आर्क आहे बेटा मेजर 160 डिग्री आणि लेंथ किती आहे 44 सेंटीमीटर. आपल्याला सर्कम्फरन्स काढा म्हणून सांगितलंय. फॉर्म्युला ह्याच्यासाठी स्पेशल वापरायचा आहे कोणता ते तुम्हाला सांगतो. लेंथ ऑफ अन आर्क ऑफ सर्कल, लेंथ ऑफ अन आर्क ऑफ सर्कल काय वापरायचा, θ/360 × 2πr. बरोबर आहे, × 2πr. तर याच्यामध्ये मला सांगा लेंथ ऑफ सर्कल दिले का त्यांनी. लेंथ ऑफ सर्कल दिले 44. इथं 44 ठेवा, हा θ ठेवा 160 जे वरती दिलंय, हा इथं 360 आणि × 2 ला 2, पायची व्हॅल्यू लिहा 22/7 आणि या ठिकाणी R आपल्याला काढायचा आहे. आता हा कसा येतो बेटा, हा 0 कट, हा इथं अर्धा करा 8 आला, हा इथं अर्धा करा 18 आला. म्हणजे राहिला कसा आपला आला कसा, हा इथं परत अर्धा करा हा 4 आणि हा इथं परत अर्धा करा 9 आला. इथं राहिला कसा बेटा हा 44 × 9 × 7 करा. 44 × 9 × 7 कसा घेतला हा 44 याचा आणि याचा गुणाकार न्यूमरेटरला आणि वरती काय बेटा डिनॉमिनेटरला हा 4 × हा 2 × 22, हा 4 ×
2 इंटू 22 ही अशी पद्धतच असते आणि आपल्याला आर काढायचा आहे. ठीक आहे, कारण हा इथला न्यूमरेटरला घ्यायचा, हा आणि हा. ओके, आणि वरचा जो आहे इथं जो आहे तो 4 इंटू 2 इंटू 22 हा इथं घ्या. आर इज इक्वल टू करून आर काढायचा आहे. हा 22 1 22, 22 2 44. हा काय येतो बेटा, हा 2 1 जा 2, हा 2 1 जा 2, हा 2 1 जा 2. 9 इंटू 7 अपॉन 4, 9 7 63 अपॉन 4. काय येतं 63 अपॉन 4 या ठिकाणी, हा 15.75. काय येतं 15.75. इथपर्यंत आलो आपण, म्हणजे या ठिकाणी आपला आर आला. ओके, 15.75 आपण आर काढला. सेम आता आर काढले ना बेटा, पोरांनो आर काढले ना, आपल्याला सरकमफरन्स काढायचा आहे. काय काढायचा आहे, 2 पाय आर काढायचा आहे. 2 पाय आर सरकमफरन्स. हा 2 ला 2 ठेवा, हा 22/7 ठेवा. आर किती आहे बेटा या ठिकाणी, आर काढलाय 15.75. हा 15.75 ठेवला. हा 22 2 44, 44. हा 2 इंटू 12, हा 22. हा 44 डिवाइड बायला 7 इंटू इथं 75.75. बघा किती येतं या ठिकाणी, 44 गुणिले या ठिकाणी 15.75चा हे करा, भागाकार करा. नाहीतर 7 ने, हे 7 1 जा 7, 7 2 जा, या ठिकाणी किती आलं बेटा, हा 2.25 येतो. 2.25, हा 2.25 इंटू 44 इंटू 2.25, आन्सर आलं 99 सेंटीमीटर. म्हणजे हे 99 सेंटीमीटर सरकमफरन्स आहे. ऑप्शन क्रमांक डी मध्ये येतं. कळलं कसं कसं केलं ते. पहिल्यांदा लेंथ ऑफ अन आर्क ऑफ सर्कल साठी हा फॉर्म्युला घ्यायचा आहे, θ/360 इंटू 2 पाय आर. लेंथ ऑफ तिने दिलेली आहे 44, इथं 44 ठेवलं. हा जशाच तशा व्हॅल्यू ठेवला याच्यामध्ये, आणि मग याच्यामध्ये आर काढायचा आहे. तो आर इथं घेतला आपण, हा 44 इंटू 9 इंटू 7 वरती घेतलं, आणि हा वरचा इथला खाली डिनॉमिनेटरला घेतला. आर काढला, 2 पाय आर या सरकमफरन्स मध्ये आर ठेवला, आणि आपल्याला 99 सेंटीमीटर आन्सर आलं. हा थोडा लेंग्दी वाटेल, एमसीक्यू मधला पण हा लेंग्दी क्वेश्चन वाटेल आतापर्यंतचा सगळ्यात. तर हा थोडासा एकदा पॉइंट आउट करून घ्या, लक्षात घ्या, आणि नाही व्यवस्थित एकदम तुम्हाला वाटलं की एकदा सोडून बघा, थोडंसं पाठीमागे येऊन एक 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 स्टेप तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, कळलं सर्वांना इथपर्यंत? गुड, व्हेरी गुड. याच्यानंतर बघा तिसरा प्रॉब्लेम आहे. काय तिसरा प्रॉब्लेम, फाइंड द पेरिमीटर ऑफ सेक्टर, पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. आपल्याला फाइंड काय करायचं बेटा, फाइंड वर लक्ष द्यायचं. पेरिमीटर ऑफ सेक्टर of a circle if its measure is 90 degree and its radius is 7 centimeter. Find the perimeter of sector of a circle if its measure is 90 degree. त्याचा मेजर किती आहे बेटा, 90 डिग्री आहे, आणि रेडियस 7 सेंटीमीटर आहे, आणि आपल्याला पेरिमीटर काढायचं आहे. तर पेरिमीटरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती. पेरिमीटर ऑफ सर्कल कसं म्हणतो आपण, पेरिमीटर ऑफ सर्कल, पेरिमीटर ऑफ सेक्टर, लेंथ ऑफ आर्क प्लस 2r. लेंथ ऑफ आर्क बघा, पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क प्लस 2r. आता करा, लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला माहिती सर्वांना, θ/360 इंटू 2 पाय आर प्लस हा 2r. आता लक्षात घ्या, थीटा किती आहे या ठिकाणी, हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री, हा 360 डिग्री, हा या ठिकाणी काय येतो इंटू, हा 2 ला 2, हा 22/7. हा आर किती आहे बेटा, हा 7 इथं येतो, हा प्लस ला प्लस, हा 2, आणि इथं आर 7 येतो. ठीक आहे, आता लक्षात घ्या, हा 0 कट, हा इथं 9 1 9, 9 चौक 36. इथं काय आला बेटा, हा बघा, हा 2 1 जा 2, हा 2 1 जा 2 या ठिकाणी, हा 2 1 जा 2, हा या ठिकाणी 2 2 जा 4 येतो. ठीक आहे, इथं काय आलं मग, हा 22 इंटू 7, 22 इंटू 7 बरोबर आहे, अपॉन इथे 2, आणि हा प्लस मध्ये काय येतो 14. म्हणजे हा 22 इंटू 7 किती आला, 22 गुणिले 7. हा नाही, हा 7 आणि 7 कट होतो ना, हा 7 आणि 7 कट होतो बेटा, बरोबर आहे, हा 7 आणि 7 कट होतो, राहतं फक्त 22/7 प्लस 44 प्लस 14, 22/2 प्लस 14 किती येतं मला सांगा. हा डिनॉमिनेटरला काही नसतो म्हणजे 1 असतो, हा 22 1 22, हा प्लस 14 14 2 28,
आणि हा 2 × 1 2 होतो, हा याची बेरीज होते 50 आणि हा डिवायडेड बाय 2. आन्सर किती येतं? 50 डिवायडेड बाय 2 25. आणि हे 25 जे आहे, हा 25 इथं आन्सर आहे आपलं बी ऑप्शन क्रमांक. आपण कशा पद्धतीनं काढलं? पहिल्यांदा पेरिमीटर ऑफ सेक्टरसाठी हा फॉर्म्युला ठेवला, लेंथ ऑफ आर्क प्लस 2r. हे लक्षात ठेवा. पुरांनो लक्षात येते का? लेंथ ऑफ आर्क प्लस 2r हे लक्षात ठेवा. लेंथ ऑफ आर्क साठी θ/360 हा या ठिकाणी इंटू 2πr याच्यासाठी ठेवलं आणि हा 2r इथं जशाच तसा ठेवला. व्हॅल्यू पुट केल्यानंतर असा आला आपल्याला 22 + 14 आलं, तर डिवायडेड बाय 1 घेतला आपण, काही नसतं म्हणजे हा या ठिकाणी असा सोडून घेतला तर आपला 25 हा पेरिमीटर ऑफ सेक्टर आला. ठीक आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर म्हणजे आपलं हे आन्सर या ठिकाणी आलेलं आहे. कळलं सर्वांना? पहिला प्रश्न सोपा होता, पण हा आणि हा थोडासा वाटतो की सर याच्यामध्ये फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या आणि तो पुट करून आपल्याला पुढे जाता येतं. लक्षात येतं सर्वांना? व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी गुड बेटा, खूप छान. हे फक्त लक्षात घ्या बेटा, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, आता याच्यानंतर बघा, याच्यानंतर आपल्याला चौथा प्रश्न आहे. फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर अँड हाईट 24 या ठिकाणी काय म्हणले? हाईट या ठिकाणी किती म्हणले? 24 सेंटीमीटर. आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया काढायचा. फाइंड द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. फॉर्म्युला काय होतो? कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. बरोबर आहे. आपल्याला रेडियस किती आहे? 7 सेंटीमीटर आहे. रेडियस 7 सेंटीमीटर आहे आणि या ठिकाणी हाईट किती आहे? 24. तर या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोनसाठी πr/l हे या ठिकाणी याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, πr/l. मग आपल्याला πr/l मध्ये बेटा लक्षात घ्या, हे l म्हणजे काय आहे तर ते बघूयात आपण. आधी मी तुम्हाला सांगतो, हा कोन असा असतो. ठीक आहे, हा कोन असा असतो. ठीक आहे, या ठिकाणी एक कोन तुम्हाला लक्षात घ्या. हा कोन या ठिकाणी असा असतो. या कोन मध्ये इथून या हा सेंटर ऑफ खालचा सर्कल आहे आणि हा इथून म्हणजे खालचा म्हणजे त्याचा जसं आपण टोपी घालतो कोणी बर्थडे दिवशी, तर ते असतं. हा इथून इतकं त्याची हाईट आहे, हे h बरोबर आहे, आणि हे इथून इतकं जे आहे त्याचं r आहे. पण आता इथं तर यल सांगितलंय आपल्याला. हा यल काय असतो बेटा? तर यल म्हणजे ही स्लांट हाईट असते अशी इकडची. ठीक आहे, हा यल म्हणजे हे असतं. तर यल कसं काढायचं? तर r² आणि h² करा. r² + h² = l² होतं. r² किती आहे या ठिकाणी? हा r² किती आहे? 7 आहे आणि हाईट 24 आहे. हा 7चा स्क्वेअर प्लस 24चा स्क्वेअर = l² येईल. हा 49 होतो. हा या ठिकाणी 576 होतो आणि या ठिकाणी हा l². हा किती आला दोघांचा? 625 आणि l² आला. हा टेकिंग फक्त l घ्या. हा 625 कुणाचा स्क्वेअर आहे? तर 625 आहे हा या ठिकाणी 25चा. म्हणून या ठिकाणी हा l म्हणजे 25 आलं. हा या ठिकाणी पाय ठेवा 22/7 इंटू r किती आहे? 7 आहे आणि हा इंटू l किती आहे? 25 आहे. या ठिकाणी हा 7 आणि 7 कट 22 × 25 आपला आन्सर येतं 550 सेंटीमीटर स्क्वेअर. जे आपल्याला एरिया काढायचा होता, एरिया, म्हणून आपण सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये घेतला आणि अशा पद्धतीने आपलं आन्सर येऊन गेलं. फक्त याच्यामध्ये एल कुठून आलं? तर एल म्हणजे हा 24चा स्क्वेअर आणि 7चा स्क्वेअर करावा लागेल. हा r चा स्क्वेअर आणि h चा स्क्वेअर, हा h असतो आणि मग ही स्लॅंट हाईट आपल्याला एल येते या ठिकाणी. आणि मग याच्यामध्ये हा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला पुट करा. मागच्या 2-3 पेक्षा हा सोपा होता ना, अवघड काही नाहीये. ठीक आहे, शेवटचं चालू आहे. मी जास्त ओरडणार नाहीये, माझी तब्येत व्यवस्थित नाहीये. नाहीतर मुलांना वाटेल की सर ओरडत कसं काय नाहीयेत. ओरडलं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन येतं, नक्की मला माहिती आहे. पण या बॅच मध्ये मला ओरडायचं नाहीये, या रेकॉर्डिंग मध्ये ओरडायचं नाहीये. आपल्याला शांततेमध्ये डोकं शांत ठेवून, कारण खूप मेहनतीनं, इव्हन मला आता सध्या तुम्हाला सांगतो, मला आज कोरोना आहे तरी देखील मी या सिच्युएशनला तुम्हाला शिकवतोय. दॅट इज व्हेरी 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 मी काय म्हणूयात त्याला की ती खूप मोठी गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं लक्षात घ्या. हा पूर्ण जो प्रॉब्लेम सेट आहे तुम्हाला व्यवस्थित सांगितलेला आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला बघायचं आहे, व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे, इथंपर्यंत आलात सर्वजण? गुड, व्हेरी गुड. चौथा बघितलात. त्याच्यानंतर बघा
आता पाचवा प्रॉब्लेम बघायचा आहे आपल्याला. पाचवा प्रॉब्लेम काय सांगितलंय, द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 440 सेंटीमीटर स्क्वेअर अँड इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर. काय म्हणले, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज 440 सेंटीमीटर स्क्वेअर अँड इट्स रेडियस इज 5 सेंटीमीटर म्हणले. मग आपल्याला काय वापरायचं त्या ठिकाणी, आपल्याला काय म्हणले त्यांनी, फाइंड इट्स हाईट. ओके, फाइंड इट्स हाईट. या ठिकाणी द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर याचा जो फॉर्म्युला आहे बेटा हा 2πRh हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर लक्षात आलं. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2πRh. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर किती दिलाय त्यांनी, 440 इथं घ्या, 440 इज इक्वल टू हा 2 ला 2 घ्या, हा पायला किती घेता बेटा 22/7 घ्या. आर किती आहे या ठिकाणी, रेडियस 5 आहे, 5 घ्या रेडियस, आणि इंटू या ठिकाणी एच आपल्याला काढायचा आहे, हा एच आपल्याला काढायचा आहे. कसं कराल मग, हा 440 गुणिले 7 करा. या ठिकाणी 440 गुणिले 7 हा इथं डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला येतो, हा 2 इंटू 22 इंटू 5 हा न्यूमरेटरला येतो, 2 इंटू 22 इंटू 5 हा न्यूमरेटरला येतो, आणि इथे आपल्याला एच निघतं. बरोबर आहे, हा इथे आपल्याला एच निघतं. फाइंड इट्स हाईट आपल्याला निघतं. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, हा जो आहे 22 हा ह्याच्यामध्ये हे ठेवायचं नाही पहा, पायमध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे, त्यामुळं हे या ठिकाणी 22/7 हे व्हॅल्यू आपण ठेवायची नाही. ठीक आहे, आपण न ठेवता बघूयात कसं येतं, कारण इथे पायची व्हॅल्यू हे नाहीये. काय येतं, हा 2 ला 2 ठेवा, पायला पाय ठेवा. आर किती आहे बेटा या ठिकाणी, आर किती आहे 5 आहे, 5 ला 5 ठेवा. या ठिकाणी हा पायला पाय, आर किती आहे 5 ला 5, आणि हा एच ला एच ठेवा. ठीक आहे, हा एच ला एच ठेवा, आणि या ठिकाणी हा 440 ठेवा. ओके, आन्सर किती आलं मला सांगा, आन्सर किती आलं या ठिकाणी, हा किती आला, हा 5 दोन्ही 10, हा 10 पाय इंटू हा एच इकडे येतो, हा 10 पाय इकडे डिनॉमिनेटरला येतो, हा 440 वरती न्यूमरेटरला, हा 10 पाय इथे डिनॉमिनेटरला 10 पाय, आणि हा एच असा निघतो. ठीक आहे, हा एच असा निघतो. हा पाय जशाच तसा ठेवा, हा 0 कट. या ठिकाणी 44 पाय म्हणजे 44/पाय. ठीक आहे, 44/पाय हा आपला एच निघतो. ठीक आहे, जे आपला आन्सर या ठिकाणी दिलेला आहे ए मध्ये 44 पाय हा एच निघतो. पायची व्हॅल्यू ठेवू नका, आपण आधी पायची व्हॅल्यू ठेवून बघितलं, वरती ऑप्शन मध्ये पायची व्हॅल्यू नाहीये. केवळ आपल्याला अशा पद्धतीने जर तुम्ही कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर मध्ये ठेवून बघितला, त्या फॉर्म्युल्यामध्ये 2πRh मध्ये पाय जशाच तसा ठेवा, कारण इथं लक्षात घ्या आधी इथं पाय आहे, पाय ठेवण्याची गरज नाही, आणि डायरेक्टली मग हा 2 इंटू 5 10 पाय होतो, आणि हा एच होतो. एच काढायचा, एच बाजूला काढा, हा 440 वरती न्यूमरेटरला, आणि हा 10h डिनॉमिनेटरला, पायची व्हॅल्यू आपली निघून जाते. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना, गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर अ कोन वॉज मेल्टेड. आता याच्यानंतर हा बघा, अ कोन वॉज मेल्टेड काय सांगितलंय हा प्रॉब्लेम त्यांनी, अ कोन वॉज मेल्टेड अँड कास्ट इनटू अ सिलेंडर ऑफ सेम रेडियस ॲज दॅट ऑफ द बेस ऑफ द कोन. इफ द हाईट ऑफ द सिलेंडर फाइंड द हाईट ऑफ द कोन या ठिकाणी म्हणले. ठीक आहे, आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ या ठिकाणी काय बघावं लागेल, व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर या ठिकाणी इक्वल करावं लागेल, कारण दोन्ही शेप हे इक्वल असतात. पहा, दोन्ही शेप हे इक्वल असतात. मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये कसं करायचं ते. ठीक आहे, याच्यामध्ये सांगतो मी कसं करायचं ते. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर.
हा व्हॉल्यूम ऑफ कोन किती होतो या ठिकाणी, व्हॉल्यूम ऑफ कोन किती होतो 1/3 पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच होतो, हा 1/3 पाय आर स्क्वेअर एच होतो, आणि हा इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर जो आहे हा पाय आर स्क्वेअर एच होतो, फक्त हा पाय आर स्क्वेअर एच होतो, हा पाय आर स्क्वेअर एच होतो, बरोबर आहे, हा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर होतो. लक्षात आलं का? तर त्यांनी काय सांगितले सांगा, अ कोन वॉज मेल्टेड अँड कास्ट इन टू अ सिलेंडर ऑफ द सेम रेडियस. हा कोन आहे, हा कोन आहे या ठिकाणी, हा कोन आहे आणि हा सिलेंडर आहे, ठीक आहे, हा सिलेंडर आहे, हा सिलेंडर आहे. दोन्ही हा कोन आणि हा जो आहे ना हा मेल्ट केला म्हणजे त्याचं एक शेप केलेला आहे, ठीक आहे, मेल्ट केलेला आहे, आणि सिलेंडर ऑफ द सेम रेडियस ॲज दॅट ऑफ द बेस ऑफ द कोन. इफ द हाईट ऑफ द सिलेंडर इज 5 सेंटीमीटर फाइंड द हाईट ऑफ द कोन. जर आपल्याला या ठिकाणी याची हाईट दिली सिलेंडरची तर आपल्याला हे हाईट काढायचे. आपण कसं काढायचं बघा, हा या ठिकाणी हा पाय कटतो, हा पाय कटतो, बरोबर आहे, हा आर स्क्वेअर कटतो, हा आर स्क्वेअर कटतो. आपल्याला हे 1/3 हा इंटू एच, बरोबर आहे, इंटू एच इज इक्वल टू हा एच सिलेंडर किती दिलाय, हा इकडं 5 दिलाय, हा 3 × 5 इकडे जातो आणि एच इज इक्वल टू आपल्याला इथं 15 येतं, ठीक आहे, हा एच इज इक्वल टू 15 येतो. हा लक्षात घ्या, एच इज इक्वल टू 15 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे. हे कसं काढलं तुम्हाला सांगतो. अ कोन वॉज मेल्टेड अँड कास्ट इन टू अ सिलेंडर. हा कोन जो आहे ना मेल्ट केलाय आणि या सिलेंडर मध्ये रूपांतर केलंय, ठीक आहे. इफ द सेम रेडियस ॲज दॅट ऑफ द बेस ऑफ द कोन, इफ द हाईट ऑफ द सिलेंडर इज 5 सेंटीमीटर. आता ह्याची हाईट जी आहे ही 5 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. तर आपल्याला ह्याची हाईट काढायची आहे. हा आता मेल्ट केलाय म्हणजे कसं माहितीये का, तर याची हाईट काढायची आपल्याला. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, याची हाईट काढायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला याचा व्हॉल्यूम आणि याचा व्हॉल्यूम इक्वल ठेवावा लागेल. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला यूज करा व्हॉल्यूम ऑफ कोनसाठी. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरसाठी हा यूज करा. याच्यामध्ये हा 2 पाय आर स्क्वेअर आणि हा पाय आर स्क्वेअर कटतं, 1/3 एच आणि इथं एच राहतं. सिलेंडरची हाईट दिलेली आहे त्यांनी 5 सेंटीमीटर जी आपण इथं ठेवली आणि हा 3 इकडे जातो, 5 × 3 एच इज इक्वल टू 15 होतं. हा एच या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ कोनसाठी आहे आणि व्हॉल्यूम ऑफ हा या व्हॉल्यूम ऑफ कोनसाठी आहे. त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ कोन मध्ये जी एच आहे हाईट आहे ती या ठिकाणी 50 सेंटीमीटर येते. लक्षात घ्या, प्रश्न अवघड नाहीये. केवळ असा प्रश्न ज्यावेळेस येतो मेल्टेडचा त्यावेळेस तुम्हाला याचा आणि याचा व्हॉल्यूम ठेवायचा आहे आणि मग या ठिकाणी तुम्हाला आन्सर काढायचा आहे. एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. कळतंय सर्वांना? जास्त डोक्यामध्ये जर तुम्ही हे करत बसलात म्हणजे थोडंसं अवघड चाललंय किंवा किचकट करत बसलात तर ते अजून किचकट होईल. किचकट लक्षात घेऊ नका. मेल्टेडचं एक्झाम्पल आहे म्हणलं तर इकडून व्हॉल्यूम्स ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हे दोन फॉर्म्युले ठेवायचे आहेत. 1/3 पाय आर स्क्वेअर एच आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय आर स्क्वेअर एच हा फॉर्म्युला ठेवायचा, एवढं लक्षात घ्या. याच्यानंतर हा एच आला बेटा. याच्यानंतर आता दुसरा आहे या ठिकाणी आपला प्रॉब्लेम. द व्हॉल्यूम ऑफ क्यूब ऑफ साइड 0.01 सेंटीमीटर, ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ क्यूब काढायचं आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ क्यूब ऑफ साइड. एक क्यूब आहे तर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ क्यूब काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय येतो बेटा, व्हॉल्यूम ऑफ क्यूब एल क्यूब हा फॉर्म्युला आहे आपला. हा याच्यामध्ये एल म्हणजेच एक साइड आहे तर ती साइड किती आहे 0.01 चा क्यूब करा. हा साइड दिले, साइड आहे 0.01 चा क्यूब. 1 चा क्यूब किती येतो बेटा, 1 चा क्यूब पॉइंट बाजूला काढा. 1 चा क्यूब येतो म्हणजे 0.01 इंटू 0.01 इंटू 0.01 असं करावं लागेल. 1 × 1 × 1 हा 1 येतो. हा बघा इथे 2 पॉइंट आहे, इथं 2 पॉइंट आहे, इथं 2 पॉइंट आहे. हे 2 6 झाले. त्यामुळे 6 नंतर तुम्हाला इकडे पॉइंट सरकवायचा आहे. हा 1 2 3 4 5 6 हा इथं पॉइंट द्या आणि इथं 0 म्हणजे हे आन्सर आहे का बघा. इथं हे आन्सर आहे का बघा 0.00000 हा 1 सेंटीमीटर, हा 1 सेंटीमीटर स्क्वेअर हे आपलं आन्सर या ठिकाणी येतं. व्हॉल्यूम ऑफ क्यूब एल क्यूबने आपण काढतो. लक्षात आलं काय सर्वांना कशा पद्धतीनं काढले आपण. व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा सरळ एल क्यूब फॉर्म्युला आहे आणि एल जो आहे आपला हा या ठिकाणी इथे त्यांनी साइड म्हणून दिलेला आहे. व्हेरी गुड. आन्सर डी आपलं या ठिकाणी आलेलं आहे.
आता याच्यानंतर पुढचा आहे फाइंड द साइड ऑफ क्यूब. फाइंड द साइड ऑफ क्यूब ऑफ वॉल्यूम 1 मीटर क्यूब. ओके, फाइंड द साइड ऑफ क्यूब ऑफ वॉल्यूम 1 मीटर क्यूब. वॉल्यूम ऑफ क्यूब, वॉल्यूम ऑफ क्यूब, वॉल्यूम ऑफ क्यूब हा किती आहे बेटा? वॉल्यूम ऑफ क्यूब एल क्यूब आहे आणि तुम्हाला वॉल्यूम ऑफ क्यूब किती दिलाय? 1 मीटर क्यूब दिलाय, 1 मीटर क्यूब. आणि आन्सर कशामध्ये दिले बेटा? आन्सर सेंटीमीटर 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 दिले. तर 1 मीटर म्हणजे 1 मीटर क्यूब म्हणजे थोडक्यात तुम्हाला किती म्हणायचे? तर 100 सेंटीमीटर म्हणायचे. 1 मीटर क्यूब म्हणजेच 100 सेंटीमीटर येतं आणि त्याच्यामुळंच या ठिकाणी त्याची साईड किती येणार आहे बेटा? हे 100 सेंटीमीटर येणार आहे, 100 सेंटीमीटर. हे लक्षात घ्या. 1 मीटर क्यूबला हे तुम्हाला एकदम लक्षात येणार नाही, पण तुम्ही ह्याचं आन्सर जे आहे 1 मीटर क्यूब वॉल्यूम दिलाय क्यूबचा आणि तुम्हाला साईड विचारली त्यावेळेस सेंटीमीटर मध्ये तुम्हाला हा 100 सेंटीमीटर हे आन्सर द्यायचंय तुम्हाला. ठीक आहे, 100 सेंटीमीटर. कारण वॉल्यूम ऑफ क्यूब हा 1 मीटर क्यूब देतात. मीटर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सेंटीमीटर मध्ये आन्सर पाहिजे, तर सेंटीमीटर मध्ये जे आन्सर येतं ते 100 सेंटीमीटर आपला आन्सर येणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं. युनिट कन्व्हर्जनचा आहे, अवघड काही नाहीये. ओके, गुड, व्हेरी गुड. चला, आता हा MCQचे प्रश्न आपले जवळपास झालेले आहेत. MCQचे प्रश्न झालेले आहेत. मी ट्रिक सांगतो बघा. बघा, मार्क घेणं ही एक कला आहे. प्रत्येक वेळेला मुलांना वाटतं की सर मार्क कसे घ्यायचे. आपल्या भारताच्या परीक्षा पद्धती अशा आहेत की तुम्ही कॉपी करता का तुम्ही कसं करता माहिती नाही, पण रिझल्टला महत्व आहे. बरोबर आहे. आपले घरचे देखील तुम्ही खूप मेहनत केली आहे, डझंट मॅटर. तुम्हाला मार्क किती पडलेत किंवा समाज देखील जो आहे तो रिझल्ट बघतो किंवा फायनल कन्क्लुजन काय तर ते बघतो. तर MCQ क्वेश्चनची एक खासियत सांगतो तुम्हाला. 10वीच्या प्रश्नामध्ये तुमच्या ज्या वेळी तुम्हाला MCQचे प्रश्न येणार आहेत त्यावेळेला थोडेसे पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवा म्हणजे कसं की एखादा क्वेश्चन जर तुम्हाला अवघड वाटला तर लगेच ABCD करू नका. अर्थात तिथे निगेटिव्ह मार्किंग नसते. थोडासा वेळ जाऊ द्या. कोणीतरी महाग आपल्या एखादा हुशार मुलगा बसलेला असतो. आता हे म्हणाल की सर तुम्ही असं कसं सांगताय, तर ठीक आहे, एखाद्या वेळेला चालतं. तुम्ही एखादा प्रश्न जर मागच्या पुढच्याला C काय आहे रे बाबा किंवा D काय आहे किंवा A काय आहे एखादं विचारलं तर काही त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाहीये. जगातले महान महान टीचर देखील जे आहेत त्यांनी देखील बाबा कन्फ्युजन दूर करण्यासाठी हेल्प घेतलेली असते. बरोबर आहे. पण शेवटी ठाम निर्णय हा तुमचा असावा. जर तुमच्याकडे वेळ असेल MCQला तर तुम्ही कन्फर्मेशनसाठी थोडंसं इकडे इकडे चुळबुळ करू शकता. तर हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. आता हे मी सांगितलंय असं कोणाला सांगू नका किंवा सर MCQ मध्ये थोडंसं असं इकडे तिकडे करता येतं का. हे तुम्हाला काही युजली युनिट टेस्टमध्ये नाही करायचं. फायनल टेस्ट जी आहे आपली बोर्डाची परीक्षा त्यावेळेला कन्फर्मेशन, जर तुम्हाला 100% कन्फर्मेशन असेल आपण सोडवल्यासारखं प्रत्येक गोष्ट फक्त MCQचं सांगतोय तर दॅट्स ओके. पण जर तुम्हाला नसेलच तर त्यावेळेस लिटल बिट तुम्ही एखादा सेकंदाचा विचारू शकता. ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट मॅडमला सरला जर कोणी मॅथमॅटिक्सचा समोर असेल सर हे अशा पद्धतीने हे इथं हेच काढायचं आहे का विचारू शकता. काही तुम्हाला ते म्हणणार नाहीत की जा बाबा आम्हाला माहिती नाही. सांगू शकतात की बाबा इथं हे असा ह्याचा मिनिंग क्यूबच काढायचा आहे. ठीक आहे, कारण सगळ्या गोष्टी तुमच्या कल्याणासाठीच असतात. तुम्हाला कोणी असं बाहेर काढण्यासाठी तिथं बसलेलं नसतं. पण असं नाही की तुम्हाला सगळंच एक प्रश्न तुम्ही विचारा दुसराही विचारावा, अजिबात नाहीये. एखादा तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता जिथे तुम्हाला कन्फ्युजन वाटतं तिकडे. त्यामुळे पेशन्स ठेवायचे, व्यवस्थित पेपर सोडवायचा प्रत्येक वेळेला. जर येत नसेल तर ते थोडंसं शेवटी सोडवा. सोप्या सोप्या गोष्टी पहिल्यांदा सोडून त्या ठिकाणी कंप्लीट करू शकता. आता बघा सेकंड क्वेश्चन आपला थेअरीचा चालू आहे. MCQ झालेले आहेत. प्रश्न काय आपला? अ वॉशिंग टब in a shape of the frustum of a cone has height 21 centimeter. Okay, a washing tub in a shape of frustum cone. बरोबर आहे. वॉशिंग टब जो आहे हा फ्रस्ट्रमच्या शेप मध्ये आहे and height 21 सेंटीमीटर आहे. The radii of the circular top and the bottom are 20 centimeter and 15 centimeter respectively. What is the capacity of tub? आता बघा या ठिकाणी सोल्युशन आपण लिहूयात. हाईट किती आहे बेटा? हाईट 21 सेंटीमीटर, हॅज अ हाईट 21 सेंटीमीटर. R1 आणि R2 रेडाय ऑफ द सर्क्युलर टॉप, हे जे दोन सर्क्युलर टॉप आहेत बरोबर आहे, हे दोन सर्क्युलर टॉप आहेत. त्या दोन सर्क्युलर टॉपची इथली रेडियस आणि इथली रेडियस ही किती आहे? 20 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर. R1 20 सेंटीमीटर, R2 15 सेंटीमीटर. कॅपॅसिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम असतं. कॅपॅसिटीज म्हणजे व्हॉल्यूम आहे बरोबर आहे. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय काढायचं आहे? व्हॉल्यूम इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला फर्स्ट टर्म शेप आहे
फर्स्ट टर्म शेप आहे. फर्स्ट टर्म शेपसाठी बघा व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय एच अपॉन 3 R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. फर्स्ट टर्मचा शेप आहे ना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपॅसिटीज म्हणजे काय याचा अर्थ घ्या. कॅपॅसिटी म्हणजे व्हॉल्यूमच आहे, बरोबर आहे. कॅपॅसिटी म्हणजे व्हॉल्यूमच आहे. थोडक्यात तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म शेप असा फर्स्ट टर्मचा काढायचा आहे. हा या ठिकाणी 22/7 ठेवला. ही हाईट या ठिकाणी किती ठेवली, या ठिकाणी हाईट हाईट या ठिकाणी एच आहे, या ठिकाणी 21 ठेवली. हा 3 इथं आला. हा R1 किती आहे 20, R1 इथं दिलाय बघा R1. हा R2 या ठिकाणी ठेवला 15, याचा स्क्वेअर केला आणि ह्या दोन व्हॅल्यू ठेवल्या. हा 7 कट झाला, 7 त्रिक 21, हा 3 1 जा 3, हा 22 राहिला इथे. 20 चा स्क्वेअर 400, 15 चा स्क्वेअर 225, 20 इंटू 25 300 होतं. हा प्लसला प्लस द्या. हा 400 इंटू 225 प्लस 300 काय होतं बेटा या ठिकाणी. हा या ठिकाणी काय होतो 400 प्लस 225 प्लस 300 हा होतो 925. 925 इंटू इथं म्हणजे इंटू आहे, इंटू 22 आन्सर येतं 20,350 सेंटीमीटर क्यूब या ठिकाणी. आणि मग तुम्हाला हे लिटरमध्ये जर आन्सर द्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी 2ने या ठिकाणी 2ने नाही जवळपास 3ने या ठिकाणी पॉईंट इथं द्यावा लागेल. इथं पॉईंट 3ने द्यावा लागेल. 20.35 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब येतं. आणि 1000 म्हणल्यानंतर 1000 मध्ये 1 2 3 0 आहेत, त्यामुळे 1 2 3 पॉईंट इथं द्यावा लागेल. आणि 20.350 लिटर तुमचं लिटरमध्ये आन्सर काढा. कारण मध्ये जे पाणी बसते टबमध्ये ते पाणी हे लिटरमध्येच असणार आहे, म्हणून कॅपॅसिटी म्हणजे व्हॉल्यूम आहे. थोडक्यात हा प्रश्न समजून घ्या. हा फर्स्ट टर्म शेपसाठी तुम्हाला व्हॉल्यूम काढायचा होता. वॉशिंग टब इन द शेप ऑफ फर्स्ट टर्म ऑफ द कोन. आणि तुम्हाला या ठिकाणी त्याचं हाईट दिलेली आहे आणि रेड आय दिलेले आहेत. आणि मग आपण डायरेक्टली व्हॉल्यूम ऑफ कॅपॅसिटी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट टर्म ठेवला, फॉर्म्युला ठेवला आणि आन्सर या ठिकाणी आपण लिटरमध्ये काढलं. ठीक आहे, लिटरमध्येच काढावं लागेल कारण पाणीमध्ये जे आहे ते लिटरमध्येच असणार आहे. 20.350 लिटर हे आपलं आन्सर आहे. कळलं का? 100% कळलं का? याच्यामध्ये हा केवळ कॅपॅसिटी ऑफ पाय एच अपॉन 3 हा R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे, चला याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायचा याच्यानंतर बघूयात नेक्स्ट कुठला आहे. नेक्स्ट बघा काय म्हणलंय, थोडासा मोठा इम्पॉर्टंट आहे. सम प्लॅस्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर वर मेल्टेड अँड कास्ट इनटू अ ट्यूब. ओके, कास्ट इनटू अ ट्यूब. The thickness, length and outer radius of the tube were 2 centimeter, 90 centimeter and 30 centimeter respectively. How many balls were melted to make the tube? आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, आपण एक एक बघूयात. या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी बेटा या ठिकाणी काय सांगितलंय, या ठिकाणी काय सांगितलंय, थिकनेस सांगितले. थिकनेस आपल्याला बघायचे, थिकनेस आपल्याला बघायचे. थिकनेस आणि या ठिकाणी थिकनेस कशी आहे फॉर ट्यूब साठी, थिकनेस ऑफ लेंथ अँड द आउटर रेडियस ऑफ द ट्यूब वर 2 सेंटीमीटर. म्हणजे आउटर लेअर, आता या ठिकाणी इथं बघा इनर लेअर म्हणजे R2 आहे आणि हा जो आहे इनर लेअर म्हणजे R2 आहे, ही मधली लेअर. आणि आउटर लेअर म्हणजे ही आहे, याला आपण R1 म्हणले. म्हणजे R2 मायनस R1 जर केलं आपण, R1 मायनस R2 जर केलं, ह्या मधल्या लेअरला मधली लेअर मायनस आउटर लेअर जर केलं R1 मायनस R2 तर 2 सेंटीमीटर येतं. द थिकनेस ऑफ द लेंथ ऑफ अँड आउटर रेडियस ऑफ द ट्यूब वर 2 सेंटीमीटर. त्याच्यानंतर लेंथ किती आहे 90 सेंटीमीटर दिली आहे लेंथ. आउटर रेडियस किती आहे बेटा R1 किती आहे, R1 आहे 30 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. लक्षात आलं. हा एच आहे, हाईट आहे या ठिकाणी 90 आणि या ठिकाणी हा R1 आहे 30 सेंटीमीटर. फॉर प्लास्टिक बॉल म्हणा आता, फॉर प्लास्टिक बॉल्स रेडियस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. फॉर प्लास्टिक बॉल रेडियस बघा, सम प्लास्टिक बॉल्स रेडियस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. रेडियस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर, त्याला R म्हणला आपण. सपोज R1 आर द नंबर ऑफ, सपोज N आर द नंबर ऑफ बॉल्स. काय म्हणले आपण, N आर द नंबर ऑफ बॉल्स. या ठिकाणी लक्षात द्या N आर द नंबर ऑफ बॉल्स.
या ठिकाणी आपण म्हणूयात मग R1 मायनस R2 किती आलं, 2 आलं. हा 30, R1 किती आहे, R1 किती आहे बेटा, R1 30 आहे, R1 30 आहे. हे बघा हा R1 जो आहे या ठिकाणी 30 आहे, हा 30 मायनस R2 हा इज इक्वल टू 2, म्हणजे R2 किती आला, R2 28 सेंटीमीटर आला. हे प्लास्टिक बॉल्स आहेत अशा पद्धतीनं. R1 किती आहे त्याच्या 1 सेंटीमीटर आहे. इथपर्यंत आलो आपण. आता आपल्याला काय करायचंय, हाऊ मेनी बॉल्स वर मेल्टेड टू मेक द ट्यूब. या ठिकाणी लक्षात घ्या, द व्हॉल्यूम ऑफ n बॉल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ट्यूब्स करावं लागेल. याचं व्हॉल्यूम ऑफ n बॉल आणि व्हॉल्यूम ऑफ ट्यूब बघा. व्हॉल्यूम ऑफ n बॉल साठी n इंटू 4/3 पाय आर क्यूब हा फॉर्म्युला वापरावा लागेल. n इंटू 4/3 पाय आर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ ट्यूब साठी पाय ब्रॅकेट R1 चा स्क्वेअर मायनस R2 चा स्क्वेअर इंटू h. हा फॉर्म्युला लक्षात आला तुम्हाला. हा बॉल साठीचा आहे, स्पेअर साठी, आणि हा जो आहे बेटा हा ट्यूब साठी आहे. त्याच्यानंतर हा इथे n ला n ठेवा, नंबर ऑफ बॉल. हा सजशास तसा R3 इथं या ठिकाणी किती आला, R किती आला बेटा 1 आला. हा क्यूब म्हणजे क्यूब आहे. हा या ठिकाणी R1 आहे 30, R2 आहे 28 आणि h आहे 90. हा राहिला किती, हा 4/3, हा n राहिला फक्त. हा 90 ला या ठिकाणी, हा 90 इकडे या, 30 चा स्क्वेअर 928 चा 784. हा ह्याच्यातला या ठिकाणी मायनस, हा 900 गुणिले हा किती येतो बेटा 116. आणि हा इथं 3 कुठे जातो, हा 4 काय होतो बेटा, हा या ठिकाणी n इथं जातो. आणि हा काय राहतो, हा या ठिकाणी हा 3 इकडे जातो ह्याला डिनॉमिनेटरला. म्हणजे 90 इंटू 3 इंटू 116, हा 4 इकडे येतो. आणि n कसं येतं, याला डिवाइड केल्यानंतर 7830 बॉल्स 7830 बॉल्स वर मेल्टेड टू मेक द ट्यूब. ओके, टू मेक द ट्यूब हे आन्सर येतं. प्रश्न अजून एकदा बघा. सम प्लास्टिक बॉल्स ऑफ रेड आहे. प्लास्टिक बॉल्स आहेत, त्याचे रेडियस आहेत 1 सेंटीमीटर. हे प्लास्टिक बॉल्स आहेत, त्याचे रेडियस आहेत 1 सेंटीमीटर. मेल्टेड अँड कास्ट इंटू अ ट्यूब. ते कास्ट ट्यूब मध्ये टाकलेत. द थिकनेस ऑफ द लेंथ अँड द आउटर रेडियस ऑफ द ट्यूब वर 2 सेंटीमीटर. ठीक आहे, म्हणजे R1 आणि R2 जी आहे ती 2 सेंटीमीटर आहे. आउटर रेडियस, ही जी आउटर रेडियस आहे बेटा, ही इनर रेडियस, हा इथला जो आहे हा इनर रेडियस झाली. आणि हा या ठिकाणी ही आउटर रेडियस झाली. आउटर रेडियस R1 आणि इनर रेडियस R2. याला आपण R1 मायनस R2 म्हणलं 2 सेंटीमीटर. आणि मग याच्यामधनं आपण अशा पद्धतीनं हा लेंथ h काढला 90 सेंटीमीटर, आउटर रेडियस R1 30 काढला, आणि फॉर प्लास्टिक बॉल्स रेडियस 1 सेंटीमीटर R म्हणून आपण अशा पद्धतीनं हा इथे या ठिकाणी हा व्हॉल्यूम ऑफ n बॉल आणि व्हॉल्यूम ऑफ ट्यूब ठेवला. आणि मग आपण त्याच्यातल्या व्हॅल्यू ठेवून आन्सर काढला. हा प्रॉब्लेम मुलांना समजायला थोडा अवघड जातो लगेच, त्यामुळे 2-3 वेळेस बघावा लागेल. 2-3 मेथडनी सुद्धा बघावं लागेल. कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतो का, लगेच आपल्याला समजणार नाही. ठीक आहे, व्यवस्थित बघा, समजून जाईल. एवढं काही डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, हा पहिल्यापासून बघा. या ठिकाणी हा पहिल्यापासून बघा. शॉर्ट मध्ये सांगितलंय, अवघड नाहीये. ठीक आहे, आता हे पुढचा प्रॉब्लेम काय बघा. अ मेटल पॅरलेलो पाइप्ड ऑफ मेजर 16 सेंटीमीटर आणि काय म्हणले पुढे इंटू 11 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर was melted to make coins. How many coins were made if the thickness and diameter of each coin was 2 mm and 2 centimeter respectively? काय म्हणले त्यांनी, अ मेटल पॅरलेलो पाइप्ड ऑफ मेजर 16 सेंटीमीटर. बघा, द लेंथ ऑफ द मेटल पॅरलेलो पाईप हे 16 सेंटीमीटर घेतला आपण. 16 सेंटीमीटर त्याची लेंथ घेतली. त्याची ब्रेड किती आहे बेटा 11 सेंटीमीटर. हा लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट आहे. ही 11 सेंटीमीटर ब्रेड घेतली आणि हाईट घेतली हा 10 सेंटीमीटर. आपल्याला काय म्हणलं आपण, द डायमीटर ऑफ कॉइन हा काय होतो 2 सेंटीमीटर. बघा या ठिकाणी सेंटीमीटर वॉज मेल्टेड टू मेक कॉइन्स. हाऊ मेनी कॉइन्स वर मेड, किती कॉइन्स मेड होतात, इफ द थिकनेस अँड द डायमीटर ऑफ इच कॉइन वॉज 2 mm. बरोबर आहे, 2 mm नाही तर 2 सेंटीमीटरच करा. हे 2 सेंटीमीटरच आहे.
हा 2 सेंटीमीटर, डायमीटर किती आहे बेटा 2 सेंटीमीटर, आणि डायमीटर 2 सेंटीमीटर आल्यानंतर रेडियस कसा येतो d/2, म्हणून आपण d/2 घेतला 2/2, रेडियस आला आपला 1 सेंटीमीटर. ठीक आहे, रेडियस आपला 1 सेंटीमीटर आला, म्हणून या ठिकाणी रेडियस 1 सेंटीमीटर आल्यानंतर इट्स थिकनेस आपण काय म्हणूयात, इट्स थिकनेस हाईट किती आली या ठिकाणी, हाईट आली h1 2 mm, हाईट किती आली बेटा या ठिकाणी, हाईट 2, हा नाही हा mm मध्येच आहे पहा, हा mm आहे, थिकनेस हा थिकनेस असेल सुरुवातीला रिस्पेक्टिव्हली म्हणलंय, ही इफ द थिकनेस अँड डायमीटर, डायमीटर 2 सेंटीमीटर आहे, थिकनेस 2 mm आहे. ठीक आहे, हा डायमीटर हा म्हणून त्याच्यावरून आर काढला, आणि थिकनेस आपल्याला h1 किती आहे 2 mm आहे, त्याला सेंटीमीटर मध्ये करून घेतलं 2 mm ला 0.2 सेंटीमीटर होतं. ठीक आहे, 0.2 सेंटीमीटर. आपल्याला काय काढायचंय, नंबर ऑफ कॉइन्स दॅट वर मेड, नंबर ऑफ कॉइन्स दॅट वर मेड इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ मेटल पॅरलेलोपाइप्ड अपॉन वॉल्यूम ऑफ ईच कॉइन. वॉल्यूम ऑफ मेटल ऑफ पॅरलेलोपाइप्ड कसा काढतात बेटा, L इंटू बी इंटू एच, वॉल्यूम ऑफ मेटल पॅरलेलोपाइप्ड L इंटू बी इंटू एच, आणि वॉल्यूम ऑफ ईच कॉइन कसा, कॉइन कसा आहे पाय आर स्क्वेअर एच, कॉइन म्हणजे या ठिकाणी सर्क्युलर शेप मध्ये आहे पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे. आणि मग या ठिकाणी हा L किती आहे बेटा, L ठेवला आपण 16, हा ब्रेड बी ठेवला 11, आणि हा H ठेवला 10, हा पायला ठेवला 22/7, आर स्क्वेअर या ठिकाणी हा 1 ठेवला, आणि H ठेवला 0.2 सेंटीमीटर, आणि याला सोडून घेतला आपण, आन्सर येतं 2800 कॉइन. सोपा आहे का, तर खूप सोपा आहे. तर व्हॉल्यूम ऑफ मेटल पॅरलेलोपाइप्ड आणि व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइनचा फॉर्म्युला एवढाच ठेवावा लागेल आपल्याला, हेच इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. हा L इंटू बी इंटू एच ठेवा, आणि हा पाय आर स्क्वेअर H1 ठेवा. ठीक आहे, जे आपण इथं काढले लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणलं होतं त्यांनी, हाऊ मेनी कॉइन्स मेड म्हणलं होतं. ठीक आहे, बरोबर आहे, हाऊ मेनी कॉइन्स वर मेड हे आपल्याला काढायचंय, आणि त्याच्यासाठी हाऊ मेनी म्हणल्यानंतर नंबर ऑफ कॉइन्स दॅट वर मेड हा फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑफ मेटल पॅरलेलोपाइप्ड आणि व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन ठेवावा लागेल, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ त्याच्यामधला आणि व्हॉल्यूम ऑफ ईच कॉइन ठेवावा लागेल, म्हणजे नंबर ऑफ कॉइन्स किती मेड होतील ते आपल्याला कळेल, आणि मग आपण या ठिकाणी आन्सर काढूयात. फक्त याच्यामध्ये पॅरलेलोपाइप्ड साठी LBH ठेवा, आणि तोच त्याचा व्हॉल्यूम आहे, आणि याच्या हा जो आहे व्हॉल्यूम ऑफ कॉइन मध्ये हा त्याच्यामध्ये आर काढून घ्या. आर जो आपला डायमीटर आहे 2 सेंटीमीटर, तो आर 1 सेंटीमीटर येतो. ठीक आहे, आणि H जो 0.2 सेंटीमीटर आहे, कुठे गेला, हा 2 mm जो आहे त्याला सेंटीमीटर थिकनेस मध्ये करून घ्या, H1 0.2. हे इम्पॉर्टंट आहे. 2-3 स्टेप इम्पॉर्टंट आहेत. प्रश्न एकदा समजून गेला, प्रश्न मी कधी कधी थोडंसं वाचण्याआधी मी आन्सर पण समजून सांगतो, याच्यासाठी की तुम्हाला आन्सर बघितल्यानंतर प्रश्न पण इमॅजिनेशन होईल. म्हणजे मी एकदा प्रश्न वाचून दाखवलाय आणि तुम्हाला त्याचा मिनिंगच समजत नाहीये कितीदा आपण सांगितला, तसं होतं जगात, असं कोणी नाहीये की त्याला सगळं समजेल. तर तुम्हाला कधी कधी ऑप्शन पण त्या ठिकाणी बघावा लागतो, आन्सर पण बघून आपल्याला पुढे त्याचं इमॅजिनेशन किंवा सॉल्व्हिंग आपल्याला करावी लागते. इथपर्यंत आलं बेटा, चौथा क्वेश्चन लक्षात आला सर्वांना, गुड, व्हेरी गुड. आता चौथा क्वेश्चन झाला की त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाचवा प्रश्न बघायचा आहे. पाचवा प्रश्न काय, द डायमीटर अँड द लेंथ ऑफ रोलर इज 120 सेंटीमीटर अँड 84 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. द डायमीटर अँड लेंथ ऑफ रोलर इज 120 सेंटीमीटर अँड 84 सेंटीमीटर. ठीक आहे, डायमीटर किती आहे एका रोलरची, या ठिकाणी 120 आहे, आणि लेंथ ऑफ रोलर किती आहे 84 आहे. ठीक आहे, टू लेवल द ग्राउंड 200 रोटेशन ऑफ द रोलर आर रिक्वायर्ड. बघा, ग्राउंडचं लेवल करण्यासाठी 200 रोटेशन लागणार आहेत रोलरचे. ते रोलर नसतं का असं फिरवायचं, ओके, तर त्याच्यासाठी 200 रोटेशन लागणार आहेत. फाइंड द एक्सपेंडिचर टू द लेवल द ग्राउंड ॲट द रेट ऑफ ₹10 पर स्क्वेअर मीटर. आता कसा काढायचा एक्सपेंडिचर तुम्हाला सांगतो. द डायमीटर ऑफ रोलर हा किती येणार आहे बेटा, इथं दिलाय त्यांनी 120 सेंटीमीटर जो आपण घेतला. रेडियस किती येणार आहे त्याची, हा रेडियस कसा येणार आहे, या ठिकाणी डायमीटर 120 आहे, तर रेडियस कसा येणार d/2, 120/2 घेतलं, रेडियस किती आली, ह्या 120च्या अर्धी 60 आली.
आता लेंथ किती आहे, लेंथ आहे 84 सेंटीमीटर, ज्याला आपण हाईट पण म्हणतो. लेंथ 84 म्हणजेची हाईट 84 सेंटीमीटर घेतली आपण. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला ठेवला रोलरसाठी, कर्ड सरफेस एरिया ऑफ रोलर 2 पाय RH. कर्ड सरफेस एरिया ऑफ रोलर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला ठेवला 2 पाय RH. हा 2 पाय RH आपण रोलरसाठी फॉर्म्युला वापरतो. हा 2 ला 2, हा पायला 22/7. R किती आहे बेटा, या ठिकाणी हा 60 काढलाय आणि H आहे या ठिकाणी हाईट म्हणजेच लेंथ 84. हे किती आलं मग, कर्ड सरफेस एरिया ऑफ रोलर 31,680 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि मग हे 31,680 ला आपण काय करून घेतलं, मीटरमध्ये करून घेतलं. मीटरमध्ये करताना 1000 नी डिवाइड करावं लागेल. 1000 नी डिवाइड केलं आणि मग 1000 नी डिवाइड केल्यानंतर हा 3 झिरो आहेत असल्यामुळे 3 पॉईंट इथं आला. म्हणजे पॉईंट कुठं आला बेटा या ठिकाणी, पॉईंट कुठं आला या ठिकाणी 3 मीटर स्क्वेअर आहे म्हणजे इथं पॉईंट आला 3.168 ला पॉईंट आला. ठीक आहे, स्क्वेअर आहे ना, त्यामुळे 2 वेळेस आपल्याला पॉईंट हे करावं लागेल. लक्षात आलं, त्यामुळं 3.168 मीटर स्क्वेअर इथं पॉईंट आला. एरिया ऑफ ग्राउंडेड लेवल इन 1 रोटेशन, एक बघा 1 रोटेशन साठी 3.168 मीटर स्क्वेअर लागतोय आपल्याला एरिया. तर एरिया ऑफ ग्राउंड लेवल इन 200 रोटेशन, बघा 200 रोटेशन साठी एरिया कसा लागेल आपल्याला, 3.168 इंटू 200 करा. 1 साठी एवढा लागतोय तर 200 साठी किती, तर तो इथं एवढा आन्सर आहे ना आपलं बरोबर आहे 633.6 मीटर या ठिकाणी. ठीक आहे, मीटर स्क्वेअर. आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग ग्राउंड पर मीटर स्क्वेअरला इथं ह्याच्यासाठी एवढे आहेत. पर मीटर स्क्वेअरला त्यांनी कॉस्ट किती म्हणले, 10 पर स्क्वेअर मीटर. तर आपल्याला हे मीटर स्क्वेअर असल्यामुळे आपण सेंटीमीटर मध्ये मीटर आलो आणि मग आपण या ठिकाणी 633.6 इंटू 10 करा. आन्सर जे येतं आपलं 10 म्हणजेच हा पॉईंट इकडे सरकवला 6336. आणि हे जे आहे आपल्याला टोटल कॉस्ट ऑफ लेवलिंग, त्या ग्राउंडला लेवलिंग करण्यासाठी टोटल कॉस्ट जाईल. हे जे आपले मेन्सुरेशनचे जे प्रॉब्लेम सेट आहेत हे एवढे सोपे नाही आहेत बरं का, मुलांना इमॅजिन व्हायला डिफिकल्ट जाईल. तुम्हाला हे 2-3 वेळेस 3-4 वेळेस सराव करावा लागेल. एखादा प्रॉब्लेम खूपच अवघड चालला तर मला संपर्क करून विचारा की सर ह्याच्यामध्ये अजून एकदा मला सांगा. पण विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला इमॅजिन करावं लागेल, व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे, कळलं सर्वांना, बघून घ्या. आधी आन्सर पण बघत चला, म्हणजे कधी कधी काय होतं की तुम्ही मग आन्सर बघत नाहीत, सर मग आम्हाला प्रश्नच लक्षात येत नाहीये. आन्सर बघून मग प्रश्न एकदा वाचा. लक्षात आलं, म्हणजे तुम्हाला कळेल. मी तुम्हाला डबल प्रश्न वाचून दाखवायची गरज नाही, कारण पाठीमागे तुम्ही जाऊन वाचून घेऊ शकता, ॲपमध्ये तुम्ही पाठीमागे करू शकता. पण तुम्हाला तो प्रश्न वाचून परत तुम्हाला जर पाठीमागे तुम्ही येऊन बघितला तर अजून एकदा, तर तुम्हाला पण प्रश्न आन्सर बघून घ्या बरं का. आन्सर बघणं खूप गरजेचं आहे याच्यासाठी. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड. पुढचा प्रश्न कोणता आहे बघा. पुढचा प्रश्न सोपा आहे. काय दिलंय, द डायमीटर अँड द थिकनेस ऑफ द हॉलो मेटल स्पेअर आर 12 सेंटीमीटर अँड 0.01 मीटर. डायमीटर किती आहे बेटा, डायमीटर आहे 12 सेंटीमीटर. डायमीटर पहिल्यांदा दिले म्हणजे हे 12 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली म्हणले ना, म्हणजे डायमीटर हे इथं असणार आहे आणि थिकनेस असणार आहे हा 0.01. डायमीटर घ्या या ठिकाणी, हे हॉलो मेटल आहेत हे 2 अशा पद्धतीनं. याच्यामध्ये हा पूर्ण जे डायमीटर आहे बेटा 12 सेंटीमीटर आहे आणि हा मधला जो भाग आहे म्हणजे अशा हा मधला असा जो स्पेअर आहेत, हे स्पेअरमध्ये स्पेअर जे आहेत तर त्या स्पेअरचा जो थिकनेस आहे हा 0.01 मीटर आहे. ठीक आहे, हा 0.01 मीटर आहे. द डेन्सिटी ऑफ द मेटल इज 8.88 ग्राम. द डेन्सिटी ऑफ द मेटल इज 8.88 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. फाइंड द आउटर सरफेस एरिया अँड मास ऑफ द स्पेअर. काय म्हणलंय, फाइंड द आउटर सरफेस एरिया अँड मास ऑफ द स्पेअर. बघा सोल्युशन बघा काय करायचं आपल्याला, फाइंड द आउटर सरफेस ऑफ द एरिया अँड मास ऑफ द स्पेअर. मास एक काढायचं आपल्याला. आता सपोज द आउटर रेडियस इज R1. ही आउटर रेडियस जी आहे बेटा याला आपण काय म्हणलं, आउटर रेडियसला, ही आउटर रेडियस जी आहे त्याला आपण R1 म्हणलं आणि इनर रेडियस जी आहे त्याला R2 म्हणलं. ओके, आउटर डायमीटर किती आहे बेटा, आउटर डायमीटर म्हणजे हा पूर्ण बाहेरच्या स्पेअरचा हा एवढा डायमीटर, याला आपण काय म्हणलं, D1 म्हणलं. हा D1 म्हणजे त्याच्यातला R1 कसा निघतो, हा R1 ह्या आउटर याच्यामधला इथून एवढा,
हा 12च्या अर्धा करा 6, हा 6 निघतो R1. थिकनेस किती आहे? थिकनेस 0.1 mm आहे, 0.1 mm मीटर आहे, 0.1 मीटर. ही जी थिकनेस आहे 0.01 मीटर आहे. त्याला आपण सेंटीमीटरमध्ये केलं म्हणजे 100 मल्टिप्लाय केलं, आन्सर येतं 100 केल्यावर हे 2 0, हा 0 इकडं आणायचा म्हणजे 1 सेंटीमीटर होतो. आता थिकनेस किती आहे बघा, थिकनेस या ठिकाणी थिकनेस किती आली या R2 आणि R1 मधली, रेडियस मधली. रेडियस कसा आहे या ठिकाणी, हा R1 या ठिकाणी, हा या ठिकाणी R1 आहे 6 सेंटीमीटर. हा R1 आणि R2 1 केला आपण, R1 आणि R2. लक्षात आलं? ही थिकनेस कशी आली बेटा दोघांमधली, ही दोघांमधली थिकनेस ही आली ना, त्याला सेंटीमीटर मध्ये केलं आपण. युनिट कन्वर्जन महत्वाचं आहे, 1 सेंटीमीटर मध्ये घेतलं. R1 आणि R2 1 आलं हे, आणि या ठिकाणी R1 किती आहे आपल्याला, R1 6 घेतलंय, हा R2 2, म्हणजे या ठिकाणी 6 - 1 करा, R2 आपल्याला 5 येऊन जाईल. ठीक आहे, थिकनेस ऑफ R2 5 सेंटीमीटर, हे थिकनेस R2 आलं 5 सेंटीमीटर. आता बघा या ठिकाणी हा डेन्सिटी दिला, या ठिकाणी ही थिकनेस तर आपल्याला दिली आहे ना, हे R2 आपण रेडियस काढलं. डेन्सिटी किती आहे, डेन्सिटी 8.88 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. द डेन्सिटी ऑफ द मेटल, बघा द डेन्सिटी ऑफ द मेटल इज 8.88 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तर मग ही डेन्सिटी ठेवली. आउटर सरफेस एरिया साठी फॉर्म्युला आहे 4πr², R1². आउटर सरफेस एरिया साठी आपण फॉर्म्युला ठेवला 4πr1². हा 4, पायची व्हॅल्यू 3.14, R1 किती आहे 5 आहे. R1 किती आहे बेटा या ठिकाणी, R1 चा स्क्वेअर 5 नाही, R1 आहे या ठिकाणी 6 आहे, हा 6 × 6 केला, याला गुणाकार केला, आन्सर आलं 552.16 सेंटीमीटर स्क्वेअर. हा आउटर सरफेस एरिया आहे, बरोबर आहे. आउटर सरफेस एरिया 4πr² ना आपण काढतो आउटर सरफेस एरिया. आपल्याला फाइंड द आउटर सरफेस एरिया सांगितला होता, तो आपण काढला. अँड मास ऑफ द स्पेअर आपल्याला काढायचा आहे. तर मास ऑफ द स्पेअरला आपण कसं काढूयात बघूयात. व्हॉल्यूम ऑफ हॉलो स्पेअर आपण बघूयात पहिल्यांदा. आता व्हॉल्यूम ऑफ हॉलो स्पेअर इज इक्वल टू 4/3 पाय R1 चा क्यूब मायनस R2 चा क्यूब. हा फॉर्म्युला वापरायचा व्हॉल्यूम ऑफ हॉलो स्पेअरला. R1 माहिती आहे आपल्याला 6 ठेवलं, R2 माहिती आहे 5 ठेवलं, जशास तसं पुट करा. पायची व्हॅल्यू 3.14 करा, 6 चा क्यूब 216, 5 चा 125. इथं करा ह्याचं सोल्युशन, आन्सर किती येतं. व्हॉल्यूम ऑफ हॉलो स्पेअर 380.99. फक्त हा फॉर्म्युला लक्षात घ्या, 4/3 पाय R1 चा क्यूब मायनस R2 चा क्यूब. ओके, व्हॉल्यूम किती आलं स्पेअरचं 380 - 99 सेंटीमीटर क्यूब. आणि मग डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला सर्वांना माहिती असेल, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास काढायचा आहे, डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचं मल्टिप्लाय करा. डेन्सिटी किती आहे त्यांनी दिलेली आहे आपल्याला, डेन्सिटी हा 8.88 ग्राम आणि व्हॉल्यूम आपल्याला आलाय 380.99. दोघांचा गुणाकार करा, 3.19 ग्राम आन्सर येतं. आणि यालाच आपल्याला काय करायचंय, किलोग्राम मध्ये जर करण्यासाठी आपण 1000 न डिवाइड केलं, 1000 न डिवाइड केल्यानंतर हे 1 2 3 हा पॉइंट इथं येतो आणि मग 3.383 kg याचा आन्सर येतं. ठीक आहे, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्राम. हाही प्रॉब्लेम एवढा सोपा नव्हता. हे मागचे 3-4 प्रॉब्लेम एवढे अंडरस्टँड व्हायला कठीण आहेत. मेन्सुरेशन मध्ये प्रॅक्टिस सेटच व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सेटला एवढा काही टेन्शनचा लोड येणार नाही. एखाद दुसरा प्रॉब्लेम सेट मधला प्रॉब्लेम राहून जरी गेला तरी तुम्हाला इतर ह्याच्यामध्ये ते कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, पण प्रॉब्लेम सेट तुम्हाला या मेन्सुरेशनचा 7 ते 10 वेळेस बघायचा आहे. आणि मग हे तुम्ही जर व्यवस्थित बघितलात की तुम्हाला ऑटोमॅटिकली हे येऊन जाईल. प्रश्न पहिल्यांदा अजून एकदा बघा कशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेला आहे. आउटर स्पेअर आणि इनर स्पेअर दिलेला आहे. आउटर स्पेअर सरफेस एरिया आपण काढला आणि मास काढला. मास म्हणजेच कसा, डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करून, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, D/V चा मल्टिप्लाय करून मास काढावा लागतो. लक्षात घ्या, हे पहिलं पेज आहे. हे दुसरं आहे. ठीक आहे, याच्यानंतर आता पुढचं बघायचंय आपल्याला. पुढचं बघा या ठिकाणी काय सांगितलंय, अ सिलेंड्रिकल बकेट ऑफ डायमीटर
काय म्हणले त्यांनी, अ सिलेंड्रिकल बकेट ऑफ डायमीटर 28 सेंटीमीटर अँड हाईट 20 सेंटीमीटर वॉज फुल ऑफ सँड. बरोबर आहे. एक सिलेंड्रिकल बकेट आहे ज्याचा डायमीटर आहे 28 आणि त्याची हाईट आहे 20 सेंटीमीटर. सिलेंड्रिकल बकेट आहे म्हणून सपोज करा, ज्याची हाईट जी आहे मित्रांनो, ज्याची हाईट जी आहे या ठिकाणी ती आहे या ठिकाणी 28 डायमीटर आहे 28. हा डायमीटर 28 आहे आणि हाईट जी आहे या ठिकाणी 20 आहे. आणि हे जे पूर्ण सँडनी भरलेलं आहे म्हणजे मातीनं भरलेलं आहे. वेन द सँड इन द बकेट वॉज पॉवर्ड ऑन अ ग्राउंड, पॉवर्ड म्हणजे सांडणे. वेन द सँड in the bucket was powered on the ground, the sand got converted into shape of cone. ठीक आहे. हा जेव्हा सँड हे टाकली ह्याच्यात नाही तर पॉवर्ड म्हणजे हे झाली, त्यावेळेस ते कोनचा शेप घेते सँड. ठीक आहे, बरोबर आहे. इफ द हाईट ऑफ द कोन वॉज 14 सेंटीमीटर, मग ही जी कोन आहे बेटा याची हाईट आहे 14 सेंटीमीटर. व्हॉट वॉज द बेस ऑफ एरिया ऑफ कोन. ठीक आहे, बघा कसं काढायचं. सपोज म्हणा रेडियस ऑफ द बकेट R1 आणि हाईट H1 अँड द रेडियस ऑफ द कोन R2 आणि H2. ह्याच्या हाईट ह्याला R1 म्हणा आणि H1 म्हणा कशाच्या बकेटसाठी म्हणजे सिलेंडरसाठी आणि सिलेंड्रिकल शेपसाठी, आणि कोनसाठी रेडियस म्हणा R2 आणि हाईट H2 म्हणा. आता पहिल्यांदा डायमीटर किती दिलाय आपल्याला सिलेंडरचा, D1 28 दिलाय. D1 28 सेंटीमीटर दिलाय. त्याच्यातनं आपण R1 काढला. R1 म्हणजेच बकेट म्हणजे सिलेंडरला R1 म्हणले. R1 28चा अर्धा करा D1/2 14 सेंटीमीटर आला. त्याच्यानंतर त्याची हाईट किती आहे 21 सेंटीमीटर त्या सिलेंडरची, ते केलं आपण. आणि H2 किती आहे बेटा, कोनची हाईट या ठिकाणी, कोनची हाईट तुम्हाला पुन्हा शेप झाल्यावर ते माती पडल्यावर 14 सेंटीमीटर दिलाय, ते पण आपण 14 सेंटीमीटर इथं घेतलं. इथंपर्यंत आलो का. मग आपल्याला व्हॉल्यूम ऑफ बकेट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन शेप्ड हे इज इक्वल टू मध्ये ठेवा. आता व्हॉल्यूम ऑफ बकेट म्हणजेच या ठिकाणी काय करायचे तुम्हाला, सिलेंडर πr² H आणि व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 πr² H2. हा कोनसाठी हाईटला हाईट ठेवा, हा बकेटसाठी H1 ठेवा. कारण कोनची आपण H2 धरली आहे, बकेटची H1 धरली आहे. ओके, ह्याचा R1 धरला, ह्याचा R2 धरलाय. व्हॅल्यू पुट केले आपण. हा 22/7 R1 14चा स्क्वेअर H1 20 इज इक्वल टू ला हा 1/3 जशाच तसा. आणि या ठिकाणी हा πr² म्हणजेच काय बेटा, πr² म्हणजे एरिया ऑफ बेस आहे. हा πr² म्हणजेच ह्या कोनचा एरिया ऑफ बेस आहे. हा सर्क्युलर शेप πr². हा πr² म्हणजे या ठिकाणी एरिया ऑफ बेस आहे आणि हेच काढायचं आहे आपल्याला. हा हाईट आहे या ठिकाणी कोनची 14. आता याला कसं केलं आपण, हा एरिया ऑफ बेस इथं घेतला. त्याच्यानंतर हा 22 ला 22, हा 14 × 14, हा 20 ला 20, हा 3 इकडे मी न्यूमरेटरला घेतला 3, राहिला काय हा 14 फक्त. हा 14 आणि या ठिकाणी हा जो 7 आहे, हा 7 आणि हा 14 डिनॉमिनेटरला आला, बाकी हे सगळे न्यूमरेटरला आले. हा 3 इकडे गेला, हा 7 इकडे गेला 14च्या बाजूला. आणि हा πr² म्हणजेच हा कोन आहे ना, आणि आपल्याला हा खालचा बेसचा एरिया काढायचा आहे. त्यांनी तर हाईट दिली आहे आपल्याला, मग हा बेस म्हणजेच काय होतो πr² कोन मधला. फक्त व्हॉल्यूम ऑफ बकेट आणि व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला हा ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग इथं आलो आपण की याला आपण भागाकार करून घेतला तर इथं राहतं काय, हा 14 × 60 आणि हा एरिया ऑफ बेस हा किती येतो बेटा, 14 × 60 26-40 सेंटीमीटर स्क्वेअर येतो. आणि हाच बेटा हा व्हॉल्यूम ऑफ कोन आहे 26-40 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात आलं का. इझी आहे हा प्रॉब्लेम, एवढा अवघड नव्हता. फक्त हे तुम्हाला या ठिकाणी करता आलं पाहिजे. हा व्हॉल्यूम ऑफ बकेट म्हणजे सिलेंडर साठीच आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन म्हणजे कोन शेप्ड आहे, हा त्याचा व्हॉल्यूम आहे. हा सिलेंडरचा πr1² H, हा R1 म्हणजे बकेटसाठी आहे, जे माग या ठिकाणी ठेवलाय ते या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, समजून सांगितलं. लक्षात आला बेटा. सातवा प्रॉब्लेम लक्षात आला. हा 7वा क्वेश्चन. गुड, व्हेरी गुड. हा 7वा क्वेश्चन लक्षात आला सर्वांच्या. हा 7वा क्वेश्चन लक्षात आला. इथं कसा काढायचा ते, याचा आन्सर कसं काढायचं ते लक्षात आलं. आता 8वा बघा. याच्यानंतर आता 8वा बघा. 8वा काय सांगितलंय त्यांनी, the radius of metallic sphere is 9 centimeter. The radius of metallic sphere is 9 centimeter. It was melted. Make a wire of diameter 4 mm. Find the length of the wire. बघा काय म्हणलंय, the radius of metallic sphere is 9 centimeter.
इट वॉज मेल्टेड मेक अ वायर ऑफ डायमीटर 4 mm. फाइंड द लेंथ ऑफ द वायर. आपल्याला त्या वायरची लेंथ काढायची आहे आणि रेडियस ऑफ मेटॅलिक स्पेअर म्हणजे एक स्पेअर आहे, त्या स्पेअरची रेडियस आहे 9 सेंटीमीटर. इट वॉज मेल्टेड मेक अ वायर. त्याला मेल्ट केलं म्हणजे मेल्ट केलं पूर्ण. आणि तो काय होतो बेटा, त्याचा डायमीटर किती आहे 4 mm आहे. लक्षात घ्या, रेडियस ऑफ द स्पेअर 9 सेंटीमीटर, ज्याला आर म्हणलं आपण. डायमीटर ऑफ वायर, वायर ऑफ डायमीटर किती आहे 4 mm आहे. त्या 4 mm ला आपण काय केलं, या ठिकाणी हे 4 mm. मग रेडियस किती आला बेटा ह्याचा मला सांगा. हा रेडियस किती आला, इथं डायमीटर आहे ना, हा डायमीटर ऑफ वायर, त्याचा रेडियस आला 4 mm/2 म्हणजे 2 mm आला. त्याच्यानंतर हा 2 mm ला आपण काय केलं, सेंटीमीटर मध्ये केलं. तर कसं करूयात आपण, हा 0.2 mm ला 0.2 सेंटीमीटर लिहितो आपण, बरोबर आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm हा फॉर्म्युला आहे त्याचा, बरोबर आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm. तसं 2 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण म्हणू शकतो त्या ठिकाणी 20 mm. आणि मग त्याला आपल्याला 0.2 करावं लागेल. 2 mm ला 0.2 सेंटीमीटर. लेट द लेंथ बी h. लेंथ किती आहे, h आहे. स्पेअर इज मेल्टेड टू मेक अ वायर. हा स्पेअर मेल्ट केला वायर बनवण्यासाठी. आता काय म्हणायचंय, व्हॉल्यूम ऑफ वायर इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूम ऑफ वायर म्हणजेच असा सरळ असतो सिलेंड्रिकल, πr² इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ, हा कुठला आहे व्हॉल्यूम ऑफ वायर, हा व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, हा व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, बरोबर आहे. हा व्हॉल्यूम ऑफ स्पेअर या ठिकाणी लक्षात घ्या. हा व्हॉल्यूम ऑफ या ठिकाणी काय होतो बेटा, हा व्हॉल्यूम ऑफ हा स्पेअर होतो, बरोबर आहे. हा व्हॉल्यूम ऑफ स्पेअर होतो, हा लक्षात घ्या. हा इथं व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, हा व्हॉल्यूम ऑफ वायर πr² आणि हा 4/3 πr³. या ठिकाणी हा पाय कट होतो बेटा इकडचा LHS आणि RHS ला. R1 किती आहे, R1 या ठिकाणी R1 किती आहे, R1 चा स्क्वेअर 0.2 आहे. हा R1 केलाय, हा इथं R धरलाय आणि इथं R1 धरलाय. हा 0.2, हा 0.2चा आणि हाईट किती आहे काढायची आहे. हा इज इक्वल टू 4/3 r³ किती आहे, हा R आहे प्लेन, हा r³. हा कारण हा स्पेअर आहे आणि हा या ठिकाणी वायर आहे. ते डिफरन्स म्हणजे R1 कशाला म्हणलंय, R कशाला म्हणलंय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हा स्पेअर साठी आणि वायर साठी. आणि मग या ठिकाणी ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या. हा 0.02 इंटू h, हा 4/3, हा 9चा क्यूब, हा h इकडे बाजूला काढला आपण. हा या ठिकाणी काय होतो, हा 0.2 इंटू 3, हा न्यूमरेटरला 9 इंटू 9 इंटू 4, हा या ठिकाणी न्यूमरेटरला आपलं डिनॉमिनेटरला h कसा निघतो, यानी हे करायचंय, काय करायचंय भागायचंय. आणि आन्सर किती येतं आपलं, h इज इक्वल टू 24,300 सेंटीमीटर. याला 100 हे करा, 1000 डिवाइड करा, 1000 नाही 100 डिवाइड करा. आणि 100 डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 243 मीटर. ठीक आहे. द लेंथ ऑफ वायर इज 243 मीटर. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या. हे अशा पद्धतीने आपण काढलेलं आहे. ह्याच्यामध्ये केवळ हा व्हॉल्यूम ऑफ वायर आणि व्हॉल्यूम ऑफ स्पेअर हे दोन फॉर्म्युले लक्षात आले. आणि हा आर कसा आहे कुणाचा आहे ते लक्षात घ्या, फक्त लक्षात येईल. मेन्सुरेशनचे हे शेवटचे जरा प्रॉब्लेम किचकट आहेत बरं का. लगेच असं वाटू देऊ नका की सर आतापर्यंत सोपं वाटलं, हे प्रॉब्लेम जरा किचकट वाटायला लागलेत. कारण हे इमॅजिनेशनला किचकट जातात, कारण शेप आहे त्याच्यामध्ये बरेच, बरोबर आहे. त्यामुळे थोडंसं जर हा प्रॉब्लेम सेट तुम्हाला जड जात असेल तर थोडा तुम्ही हा स्किप केला तरी चालेल. इतकं काही नाहीये की हा पूर्णच मेन्सुरेशनचा प्रॉब्लेम सेट आपल्याला मग आता जमत नाहीये. तर ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट पर्यंत सोपे आहेत तेवढे सोपे जरी करून घेतले तरी चालेल. आणि जर तुम्हाला वाटलं लक्षातच येत नाहीये सर हे कसं करावं, तर तुम्ही थोडासा भाग हे 7-8 प्रॉब्लेम जरी स्किप केले तरी चालतील, काही ऑप्शन नाही. पण एकदा बघून घ्या, ठीक आहे. आता याच्यानंतर पुढचा प्रॉब्लेम बघायचा आहे. द एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल 6 सेंटीमीटर, रेडियस 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द मेजर ऑफ आर्क अँड द लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू द सेक्टर. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, फाइंड लक्षात घ्या. फाइंड काय करायचंय, द मेजर ऑफ द आर्क अँड द लेंथ ऑफ द आर्क करस्पॉन्डिंग टू द सेक्टर. आता म्हणूयात आपण रेडियस ऑफ द सर्कल किती आहे, 6 सेंटीमीटर दिली आहे त्यांनी. रेडियस ऑफ द सर्कल,
रेडियस ऑफ द सर्कल किती आहे 6 सेंटीमीटर, रेडियस इज 15, द एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ रेडियस 6 सेंटीमीटर ऑफ 6 सेंटीमीटर रेडियस दिलं. एरिया ऑफ सेक्टर किती आहे बेटा, एरिया ऑफ सेक्टर, हा एरिया ऑफ सेक्टर या ठिकाणी इथला आहे हा 15 पाय आणि रेडियस आहे ही 6. त्याच्यानंतर लेट मेजर ऑफ एन आर्क बी थीटा, आपल्याला थीटा या ठिकाणी काढायचा आहे. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला सर्वांना माहिती, थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आपल्याला ज्यावेळेस थीटा काढायचा आहे त्यावेळेस असा घ्यायचा एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर जो आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटाला थीटा ठेवा, पायला पाय ठेवा, आर किती काढले 6 काढले, 6 इंटू 6. या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर किती आहे 15 पाय, जो इथं ठेवला आपण. थीटा इकडे बाजूला घ्या, थीटा बाजूला घेतल्यानंतर हा 15, हा कसा येतो बेटा, हा पाय आणि पाय कट होतो बरं का, हा पाय कट होतो. हा थीटा इकडे घ्या, हा 15 इंटू 360 याचा आणि याचा गुणाकार डिनॉमिनेटरला आणि 6 इंटू 6 न्यूमरेटरला. थीटा इकडं आला, हा 6 36 होतो, हा 6 6 होतो. 15 इंटू 6 60 किती येतं, 15 इंटू 60 या ठिकाणी 150 येतं. ठीक आहे, हा 6 होतो, किती येतं 15 इंटू 10 150 येतं. थीटा इज इक्वल टू 150 येतो. थीटा 150 आला तर पुन्हा म्हणा मेजर ऑफ आर्क इज 150. हा थीटा म्हणजेच काय या ठिकाणी मेजर ऑफ आर्क झाला, मेजर ऑफ द आर्क झाला, म्हणजे हा थीटा काढला आपण सेक्टरच्या फॉर्म्युल्याने. हा सेक्टरच्या फॉर्म्युल्याने काढला आपण, एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करून थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटाच्या थीटा हे ठेवलं, एरिया ऑफ सेक्टर जो आपण 15 पाय ठेवला आणि थीटा काढला, म्हणजेच मेजर ऑफ आर्क आला आपल्याला. आता एरिया ऑफ सेक्टर आपल्याला काय काढायचं आहे या ठिकाणी, अँड द लेंथ ऑफ द लेंथ ऑफ द आर्क करस्पॉन्डिंग टू द सेक्टर. ठीक आहे, एरिया ऑफ सेक्टर म्हणा, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, आता त्याच्यामध्ये लेंथ ज्या वेळेस काढायचे त्यावेळेस एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला कसा ठेवायचा आहे, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस अपॉन 2. या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर आपल्याला दिलाय 15 पाय, लेंथ ऑफ आर्क काढायचे, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला थीटा दिलेला असतो त्यावेळेस एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला हा ठेवायचा, एरिया ऑफ सेक्टर थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. पण तुम्हाला लेंथ किंवा रेडियस करायचे आणि एरिया ऑफ सेक्टर दिलाय तर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस अपॉन 2 करा, हा फॉर्म्युला ठेवा. हा लेंथ ऑफ आर्क इथं घेतला मी, हा 15 पाय इकडे गेला आणि हा काय झाला 2 1 2, हा 6, हा 3 इथं खाली आला बेटा. ठीक आहे, हा 3 इथं खाली आला. लेंथ ऑफ आर्क किती आली बेटा, हा 3 1 3, 3 5 5 पाय सेंटीमीटर आला. लेंथ ऑफ आर्क किती आला या ठिकाणी 5 पाय सेंटीमीटर आला. इझी आहे का, तर खूप इझी आहे, अवघड काही नाही आहे याच्यामध्ये. फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलंय, त्या गोष्टी याच्यामध्ये लक्षात घ्या. ठीक आहे, प्रश्न सोल्युशन दोन्ही सायमल्टेनियसली अंडरस्टँड करण्याची कॅपॅसिटी, आज तुम्हाला एवढे 7 8 10 टॉपिक 15 टॉपिक मी शिकवले तर तुम्हाला ही कॅपॅसिटी आली पाहिजे आता, की बाबा सर आम्हाला हे अंडरस्टँड होतंय. ठीक आहे, हे अंडरस्टँड होतंय, एवढी कॅपॅसिटी आपली असली पाहिजे. ओके, गुड, व्हेरी गुड. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आपला आहे, पुढचा प्रश्न 10वा प्रश्न आहे आपला. काय सांगितलंय त्याच्यामध्ये बघा, इन फिगर 7.43 सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड. हा ए बी काय दिलाय बेटा, हा ए बी कॉर्ड आहे. ठीक आहे, ए बी इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर पी. हा सेंटर पी आहे, हा ए बी कॉर्ड आहे. इफ पी ए इज इक्वल टू 8, हा पी ए 8 दिलाय and the distance of the chord AB from the center P is 4 सेंटीमीटर. हा जो आहे या ठिकाणी हा AB चा डिस्टन्स इथून P पासून हा 4 सेंटीमीटर आहे. फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन. आपल्याला काय काढायचंय, हा जो शेडेड पोर्शन आहे ह्या शेडेड पोर्शनचा एरिया काढायचा आहे. असे प्रश्न आपण प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेत, खूप इझी आहे. कसं काढायचंय बघा, या शेडेड पोर्शनचा एरिया आपण फिगरला ऑब्झर्व करूनच काढूयात. रेडियस किती दिली आहे या ठिकाणी, रेडियस कोणता आहे, ह्या सेंटर पासून ह्या इथपर्यंत. आणि आता सपोज हा एक केक म्हणला पूर्ण, तर केकचा हा भाग आहे पूर्ण, बरोबर आहे, हा असा, हा पी ए आणि हा पी ए बी, म्हणजे पी डॅश ए बी जो आहे हा पी डॅश ए बी हा एरिया ऑफ सेक्टर आहे, पी डॅश ए बी हा एरिया ऑफ सेक्टर आहे. हे तुम्हाला पण लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी हा शेडेड पोर्शन काढायचा आहे.
लक्षात घ्या रेडियस पी ए 8 सेंटीमीटर आहे, पी डी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर आहे. हा 8 सेंटीमीटर झाला, हा पी डी 4 सेंटीमीटर झाला. ठीक आहे. इन ट्रायंगल म्हणा आता पी डी ए, अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. हा पी डी इथून खाली आलेला आहे ना ए बी ला, तर ह्या पी डी ए मध्ये अँगल डी इज इक्वल टू 90 डिग्री. हा 4 आहे, हा 8 आहे, तर ए डी किती येतो आपल्याला या ठिकाणी अँगल पी किती येतो काढून घ्या, थीटा. सपोज अँगल पीएडी, अँगल पीएडी, अँगल एपीडी हा थीटा आहे, हा थीटा सपोज केला. आता थीटा म्हणजे काय होतं, कॉस थीटा. लक्षात घ्या कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. इथं कॉस थीटा यूज केला, याला थीटा म्हणलं, आणि या थीटाच्या समोरचा याला कॉसला यूज केलं. कॉस म्हणजे कसा, कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड म्हणजेच पीडी, हा पीडी आपण हायपोटेनियस, हा 90 डिग्रीचा सपोज अपोजिट आहे म्हणजे हा पी ए आहे तो हायपोटेनियस आहे. ऍडजस्टंट साइड पीडी आहे आणि हा पी आहे म्हणून कॉस थीटा यूज केला बघा, कारण ऍडजस्टंट साइड आणि हायपोटेनियस आपल्याला दिलेला आहे. कॉस थीटा किती येतो मग हा यूज केल्यानंतर 1/2 येतो. आणि 1/2 केव्हा असतो, ज्या वेळेस थीटा 60 डिग्री असतो त्यावेळेस 1/2 त्याची व्हॅल्यू आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो थीटा आहे हा थीटा आला 60 डिग्री. पुन्हा म्हणा सिमिलरली इन ट्रायंगल पीडीबी, सिमिलरली इन ट्रायंगल पीडीबी, इन ट्रायंगल पीडीबी, या पीडीबी मध्ये जा. वी कॅन फाइंड बीपीडी ऑल्सो, वी कॅन फाइंड बीपीडी ऑल्सो. बरोबर आहे, बीपीडी ऑल्सो, कारण हा आणि हा इक्वल आहे, हा आणि हा इक्वल आहे म्हणून हा पण किती आला बेटा 60 डिग्री आला बीपीडी. आणि एपीबी आणि एपीबी कसा बनला, हा एपीबी, हा एपीडी पासून आणि बीपीडी पासून, हा एपीडी पासून आणि बीपीडी पासून. म्हणजेच या ठिकाणी हा 60 आणि हा 60 झाला, दोन्ही मिळून अँगल 120 झाले. बरोबर आहे. इन ट्रायंगल एपीडी, इन ट्रायंगल एपीडी. आता ह्या एपीडी मध्ये बेटा इन ट्रायंगल एपीडी, हा एपीबी, हा एपीडी, हा एपीडी मध्ये साइन थीटा यूज करा. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे एडी आहे आणि एडी अपॉन पी ए यूज केला. एडी अपॉन हा एडी म्हणजे थीटाचे अपोजिट साइड अपॉन पी ए म्हणजेच या ठिकाणी हायपोटेनियस म्हणलं, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. साइन थीटा म्हणजे साइन थीटा किती आहे 60 आहे, हा एडी आणि हायपोटेनियस पी ए. साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे √3/2, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. आणि अपोजिट साइड किती आहे बेटा, अपोजिट साइड आहे एडी आणि हायपोटेनियस आहे 8. बरोबर आहे. एडी इंटू हा किती आला √3 × 8, एडी बाजूला काढा, एडीच्या अपोजिटचं जे आहे ते डिनॉमिनेटरला घेतलं 2. एडी इज इक्वल टू हा 2 1 जा 2, 2 4 जा 8. बरोबर आहे, 4√3 सेंटीमीटर आलं. हा एडी इज इक्वल टू, हा एडी जेवढा आहे बेटा तेवढाच बीडी आहे, त्याच्यामुळे आपण म्हणलं एडी इज इक्वल टू बीडी, म्हणजेच हा 4√3 आला. ठीक आहे, 4√3 म्हणजेच हा ए बी कसा बनतो मग, ए बी हा एडी प्लस डीबी बनतो, ए बी प्लस डीबी, हा एडी प्लस डीबी बनतो. हा 4√3 आणि हा 4√3. आन्सर किती आलं √3 असल्यामुळे दोन्हीकडे प्लस करू शकता. हा 4 आणि 4 8 आलं, √3 कॉमन घेतला, 8√3 ए बी आपला आन्सर आलेला आहे. बरोबर आहे, 8√3 हा आपलं हे जे ए बी आहे हे ए बी या ठिकाणी आलेलं आहे. लक्षात आलं, 8√3 हे आपलं या ठिकाणी आन्सर आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, एरिया ऑफ शेडेड पोर्शन काढा. एरिया ऑफ शेडेड पोर्शन, एरिया ऑफ शेडेड पोर्शन कसं काढू आपण, एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल. एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल हा जो आहे सेक्टर म्हणजे हा पुढचा इथला सेक्टर. लक्षात आलं, हा पीएबी, हा एरिया ऑफ सेक्टर आपण या ठिकाणी काढला. एरिया ऑफ सेक्टर सर्कल मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एपीबी, हा एरिया ऑफ ट्रायंगल एपीबी. लक्षात आलं, हा एरिया ऑफ ट्रायंगल एपीबी. हा शेडेड पोर्शन काढायचा म्हणल्यावर हा सेक्टर घ्यावा लागेल. बरोबर आहे, पी ए बी आणि हा पी ए बी, हा पी ए बी हा ट्रायंगल मायनस करावा लागेल. आणि तो सेक्टर मधून ट्रायंगल मायनस करायचा म्हणल्यानंतर हा थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअरचा सेक्टरचा फॉर्म्युला. एरिया ऑफ एपीबी, एरिया ऑफ पी ए बी म्हणजेच कुणाचा फॉर्म्युला आहे, हा
ट्रायंगलचा 1/2 बी इंटू हाईट ब्रेड इंटू हाईट, आणि मग या ठिकाणी हा थिटा किती आहे, थिटा APBचा ठेवायचा आहे. थिटा APB म्हणजेच 120 डिग्री आहे, आणि इंटू हा थिटा ठेवला 120 डिग्री. लक्षात आलं. हा थिटा या ठिकाणी, हा थिटा इथला, हा दोन्ही मिळूनचा थिटा 120 आहे, तो ठेवला आपण या ठिकाणी. लक्षात आलं. तो थिटा इथे ठेवला 120 डिग्री. हा पायची 3.14 रेडियस आहे 8. हा इथं या ठिकाणी रेडियस 8 दिले, हे 64 झालं. हा 1/2. हा या ठिकाणी AB आहे 8√3 आणि PD आहे 4. या ठिकाणी याला सोडून घेतला आपण. आन्सर किती आला हा 3.14 इंटू 64/3 मायनस 60 इंटू 1.73. आन्सर याचा आलं 66.986. हा आला 27.68. याला दोघांतून मायनस केलं 39.31 सेंटीमीटर स्क्वेअर. हे आपलं याचं आन्सर येतं. ठीक आहे. हे फक्त याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. हा ट्रायंगल आहे, हा शेडेड पोर्शन आहे. ह्या पूर्ण ह्याच्यामधनं हा ट्रायंगल मायनस करावा लागेल, आणि मग आपण ह्याच्यामध्ये कॉस थिटा आणि साइन थिटा यूज करून ह्या AD आणि BD आणि त्यातल्या बेस हाईट आपण काढलेले आहेत. ठीक आहे. हे लक्षात आलं का तुम्हाला सर्वांना? हे लक्षात आलं का? एक एक मुद्दा समजून सांगितलाय. प्रश्न एवढाच आहे, पण ह्याच्यामध्ये थोडासा पहिल्यांदा हा भाग काढून परत आपल्याला हा भाग काढावा लागणार आहे. ठीक आहे. हा भाग लक्षात घ्या, मी समजून सांगितलाय. परत एकदा बघा वाटल्यास. कॉस थिटा ते ट्रिग्नॉमेट्री झाल्यानंतरच हा बघायचा आहे बघा, कारण ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर आपला महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आहेत, त्या सगळ्या पाठ करूनच आपल्याला मेन्सुरेशनवर जायचंय. कोणीतरी डायरेक्ट मेन्सोवर उडी मारणं असं करू नका. लक्षात येतं सर्वांना? गुड, व्हेरी गुड. हा भाग झाल्यानंतर आता हा पुढचं पेज आहे त्याच्या. आता ह्याच्यानंतर आपल्याला हा पुढचा प्रश्न बघायचा आहे. हा पुढचा प्रश्न सोपा आहे पहा अगदी. इन द फिगर 7.48 काय म्हणलंय, ABCD इज इन्स्क्राइब्ड इन अ सेक्टर ए सेक्टर कोणता आहे, A', PCQ. हा PCQ या सेक्टरमध्ये हा या ठिकाणी ABCD हा क्वाड्रिलॅटरल आहे. ह्या A', मध्ये हा ABCD हा क्वाड्रिलॅटरल आहे. ठीक आहे. हा स्क्वेअर आहे म्हणूयात त्याला आपण. द रेडियस ऑफ द सेक्टर C'BXD, बरोबर आहे. BXD हा या ठिकाणी हा BXD या ठिकाणी किती येतो बेटा, 20 सेंटीमीटर. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी आहे पहा. ह्याच्यामध्ये काही नाहीये, केवळ आपल्याला ऍक्टिव्हिटी जी आहे या ठिकाणी हे ब्रॅकेट जे आहेत ना, हे ब्रॅकेट आपल्याला भरायचे आहेत. काहीच नाही. स्लाइड ऑफ स्क्वेअर ABCD दिले. साइड ऑफ स्क्वेअर ABCD. रेडियस ऑफ द सेक्टर CBD 20 सेंटीमीटर त्यांनी दिलेलं आहे, ते ब्रॅकेट आपण भरला. एरिया ऑफ स्क्वेअर साइड किती आहे 20 सेंटीमीटर. जिथं आपण 20 सेंटीमीटर 20चा स्क्वेअर केला 400 लिहिलं. हे जसं तसं त्यांनी दिलेलं आहे. इथं लिहा एरिया ऑफ ABCD किती आहे बेटा, एरिया किती आहे हे बघा. एरिया ऑफ ABCD स्क्वेअरचा या ठिकाणी 400 आहे. हा 400 इथं ठेवला ब्रॅकेटमध्ये. हे जशाच तसं इथंपर्यंत ठेवलं, आणि त्याच्यानंतर हे पण त्यांनी दिलेलं आहे. आता हे आपल्याला ब्रॅकेटमध्ये इथं याचा आन्सर काढून हे किती आहे 20. PCQ हा 20चा स्क्वेअर आहे, आणि मग या ठिकाणी आपण हे जशाच तसं ठेवलं. याचा आन्सर हे 628 आलं. हा 20चा स्क्वेअर 400 आला. दोघांचा मायनस केला 228 सेंटीमीटर स्क्वेअर आला. त्यांनी दिलेला आहे, फक्त ब्रॅकेटमधलं आपल्याला भरायचंय. म्हणजे थोडक्यात ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे, तेवढंच आपल्याला करायचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये ना मेन्सुरेशनच्या प्रॉब्लेम सेटमध्ये पहिले इनिशियलचे 2-3 प्रॉब्लेम थोडेसे हार्ड होते, त्याच्यानंतर डिफिकल्टी थोडीशी कमी होत गेलेली आहे. हे तर एकदम इझी आहेत. ओके, इथपर्यंत लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यानंतर 12वा प्रॉब्लेम आपला आहे. हा 12वा प्रॉब्लेम बघूयात आपण. काय म्हणले 12वा प्रॉब्लेम मध्ये, इन द फिगर 7.49 2 सर्कल्स विथ सेंटर O. हे दोन सर्कल आहेत. हा एक सर्कल आहे आणि हा एक सर्कल आहे, आणि दोघांचा पण या ठिकाणी सेंटर आहे O. दोघांचा सेंटर नाही, हे सेंटर एक या ठिकाणी मधल्या सर्कलचा सेंटर O आहे, आणि ह्या मधल्या नाही बाहेरच्या सर्कलचा O आहे, आणि मधल्या सर्कलचा P आहे. ठीक आहे. O आणि P हे दोन सेंटर आहेत. ठीक आहे. आर टचिंग इंटरनली टच आहेत, म्हणजे इथं टच झालेले आहेत दोघं पण. ऍट पॉइंट ए पॉइंटला टच झालेत. इफ BQ इज इक्वल टू 9, याच्यामध्ये हा BQ जो आहे बेटा 9 आहे. BQ इज इक्वल टू 9, D इज इक्वल टू 5.
डीई कुठे आहे हे बघा, हा डीई 5 आहे, BQ9 आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, ही पण ऍक्टिव्हिटीज आहे, ह्याच्यामध्ये पण इथं बघूनच आपल्याला पूर्ण करायचे. काय ऍक्टिव्हिटी आहे बघूयात, काय दिलंय त्यांनी. लेट द रेडियस ऑफ द बिगर सर्कल बी आर आणि बी आर, स्मॉलर सर्कल आर. ठीक आहे, रेडियस दिली आहे बिगर सर्कलची कॅपिटल आर, स्मॉलरची आर, हे त्यांनी इथपर्यंत दिले. हा ओ क्यू ओ बी आणि बी क्यू हा काय येतो आपल्याला सांगायचंय, R-9 येतो. आणि OE OD आणि DE हा ब्रॅकेटमध्ये R-5 होतो. ठीक आहे, हे तिने दिलेलं आहे. हे दिल्यानंतर OQ जे इथं आपण काढलं OQ, R-9 इथं ठेवा, हा OE इथं ठेवा आणि हा R5 इथं ठेवा. हे जशाच तसं सोडून याच्यामध्ये R काढून घ्या, 25 येतं. आणि 25 आल्यानंतर याच्यामध्ये हे त्यांनी दिलेलं आहे, हा R किती येतो मग, हा याचा -41 आणि हा 2 इथं खाली येतो. हा 41 डिवायडेड बाय हा आरच्या बाजूचा 2, म्हणजे 41 ने 2 ला डिवाइड केल्यानंतर 20.5 आन्सर येतं. तेच आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलंय, सिम्पली ब्रॅकेटमध्ये लिहिलेत आपण. ऍक्टिव्हिटी आहेत, शेवटचे 2 इतके महत्वाचे नाही आहेत, ऍक्टिव्हिटी आहेत, ते काय आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार नाही आहेत. पण त्याच्या आधी जे 11, 12, 13, 14 जे एक्झाम्पल होते, साधारणतः 9, 10, 11 पासून, तर ते एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये थोडीशी डिफिकल्टी आहे इमॅजिन व्हायला, कारण आपल्याला कुठला फॉर्म्युला सिलेंडरसाठी, वायरसाठी, स्पेअरसाठी, ट्यूबसाठी हे कोणत्या शेपमध्ये येतात. मी तुम्हाला पहिल्यांदा काही फॉर्म्युले सांगितलेलेच होते की बाबा हे फॉर्म्युले आहेत मेन्सोमधले, हे लर्न करायचेत आणि मग सोडवायचे. प्रॅक्टिस सेट इतक्या छान पद्धतीने घेतल्यात. आधी प्रॅक्टिस सेट कंप्लीट करा मेन्सोसाठी. मी बाकीच्या टॉपिकचं तुम्ही सगळंच करा, पण मेन्सोचं ना आधी प्रॅक्टिस सेट छान करा आणि प्रॉब्लेम सेटमधले MCQ चांगले करा. ठीक आहे, प्रॉब्लेम सेटमधले MCQ आणि प्रॅक्टिस सेट कंप्लीट करा. त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम सेट दिलेला आहे, हा स्टेप बाय स्टेप बघा. जेवढं लक्षात येतं तेवढं लक्षात घ्या. जेवढं एखादी गोष्ट समजतच नसेल तर ती थोडीशी बाजूला ठेवा, स्किप करून टाका, हरकत नाही. पूर्ण सिलेबसमध्ये एखादा प्रॉब्लेम सेट स्किप केला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी परफेक्टली जमल्या पाहिजेत. ज्यांना वाटतं सर आम्हाला जमतंय, आम्ही करतोय, त्यांनी 100% करा, नो डाऊट. तुम्ही 3-4 वेळेस बघितलं तरी चालेल. लक्षात येतं. आपलं हे शेवटचं लेक्चर होतं विद्यार्थी मित्रांनो. आज रेकॉर्डिंग आपली इथे संपते. छान अभ्यास करा. अल्जेब्राचा मी पूर्ण भाग संपवलेला आहे, जॉमेट्रीचा भाग संपवलेला आहे. आज जी आपण मेहनत घेतलेली आहे त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. तुम्ही छान अभ्यास करतायत, माझं सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकतायत. महाराष्ट्रातल्या माझा असा उद्देश होता की जास्तीत जास्त बघा, गणित हा अगदी म्हणजे इतका सोपा सब्जेक्ट नाहीये. ज्या मुलांना समजतो त्यांना समजतो, ज्यांना नाही समजत त्यांच्यासाठी मला खरं काम करायचं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, मला थोडं का होईना मी सांगितल्यापैकी तुम्हाला 90% जरी गोष्टी लक्षात आल्या तरी पुष्कळ आहेत. ओके, एकाद दुसरा मेन्सुरेशनचं काही प्रॉब्लेम सेट असेल किंवा त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रीतला एकाद दुसरा प्रॉब्लेम असेल. प्रत्येक चॅप्टरमध्ये 1-2 प्रॉब्लेम डिफिकल्टी असतात. म्हणजे एखादा मला जमला नाही किंवा एखादा कळाला नाही तुम्हाला, तर असं म्हणायचं नाही की सर मला म्हणजे तुम्हाला काही येत नाही, असं म्हणू नका. असं स्वतःला कधीच कमी समजायचं नाही की सर मला ही गोष्ट नाही कळाली म्हणून आता मला ह्याच्यामध्ये कळत नाहीये, मी थोडंसं कमी फील करतोय. तर अजिबात नाही मित्रांनो, स्वतःला कमी फील कधीही करू नका. एखादी गोष्ट नाही जमली ना तर ती मी परत करेन, ती परत बघेन, मी नंबर ऑफ टाइम सराव करेन. हे देहापुढे, हे उद्दिष्टापुढे आपल्या ठेवायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता थांबत आहोत. आपला जवळपास सर्व भाग शिकून या ठिकाणी जॉमेट्री अल्जेब्रा कंप्लीट झालेला आहे. छान अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक, बेस्ट विशेष. एनी टाइम आपण कधीही मला शक्य असेल तेव्हा आपण लाईव्ह येऊ. तुमच्या शहरामध्ये आल्यानंतर मी नक्की तुम्हाला तुमच्या घरी येईन. तुम्ही मला मेसेज करून ठेवा, कॉल करून ठेवा, नो डाऊट अबाउट दॅट. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू सो मच. बेस्ट विशेष.